नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामा राम रामा हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना. सर्वप्रथम श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया. त्यानंतर भक्ती वेदांत जे आहेत आपले श्री श्री कृष्ण कृपामूर्ती श्रील प्रभुपाद यांच्या चरणी प्रणाम करूया. त्यानंतर आपले नामानिष्ठदास प्रभूजी जे इस्कॉन मंगळुरू कुलाईचे अध्यक्ष आहेत त्यांनी हा अभ्यासक्रम सुरू केलाय. आपण सर्वजण त्यांनाही प्रणाम करूया. त्यांच्यामुळे आपण भगवद्गीतेचा अभ्यास करतो आहोत. आमच्या अन्वया माताजी, पूजा राखे माताजी, मनीषा माताजी आणि कार्तिकी माताजींनी हा मराठीतून सुरू केला, म्हणून आपल्याला आपल्या भाषेमध्ये हा अभ्यास करता येतो आहे. कारण आपल्या भाषेत आपल्याला अर्थ अधिक चांगल्या पद्धतीने समजतात. आणि आमच्या योजना माताजी, संजना माताजी आज रविवार आहे तरी सुद्धा अधिक मासातला शेवटचा दिवस आहे तरी पण आज त्या उत्साहाने आलेल्या आहेत. म्हटले काही वेळा नेटचा प्रॉब्लेम होतो मध्ये थोडासा एक दोनदा मला वाटतं पण बाकी व्यवस्थित येत होता. पण तरी ठीक आहे, एखाद दिवशी होऊ शकत होतं. तर त्यांनाही मी प्रणाम करते. त्यांचेही आभार मानूयात की ते इतके आल्यामुळे आपल्याला असं अभ्यास करणं म्हणजे आपल्यालाही श्लोक ऐकायला मिळतात, श्रवण भक्ती होते. तर त्यामुळे त्यांचेही आभार. आणि आपणा सर्व वैष्णव भक्तांना आपल्याला आज रविवार असूनही तुम्ही सर्वजण उत्साहाने उपस्थित झालात तर ह्याचं खरंच कौतुक करायला पाहिजे तुम्हा सर्वांचं. तर आपल्या या आध्यात्मिक यात्रेमध्ये मी तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या 14व्या दिवशी. तर एकच मिनिट हा. तर माताजी पहिले स्लाइड लावता का? हा. तर आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे छान. बघा तुमच्या बाजूला जे चित्र दिसते ना, नवयोगेंद्र असं लिहिलेलं आहे. तर ही गोष्ट जी आहे ना ती निम्मी राजाची गोष्ट आहे. आणि ही भागवत महापुराण जे आहे त्यात अनेक गोष्टी आल्यात. गोष्टी कशासाठी आवश्यक आहे? बघा एखादी गोष्ट आपण नुसतं व्याख्यान असेल किंवा नुसतं एखादी गोष्ट आपण जेव्हा ऐकायला जातो तेव्हा तेव्हा ती गोष्टी रूपामध्ये असते. तेव्हा ती आपल्याला जास्त आवडते, पटकन कळते, त्याचा मतितार्थ समजतो किंवा त्याचं जे सार आहे ते पटकन समजतं. आपण 10 गोष्टी बोलल्यावरती एक गोष्ट सांगितली, 10 अनेक गोष्टी सांगितल्या पण एकच गोष्टी रूपात सांगितलं तर ते पटकन कळतं. आणि यासाठी अनेक गोष्टी भागवत महापुराणामध्ये आलेल्या आहेत. त्यातली तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल तर ही निमी राजाची गोष्ट आहे.
तर हा जो निमी राजा आहे तो जनक राजाचे पिता आहेत ते. तर भागवत महापुराणातल्या ना 11व्या स्कंदामध्ये ही कथा आलेली आहे. तर अशा वेळी आपण ही कथा बघणार आहोत आणि मग आपल्याला समजेल की आत्मज्ञानाचं महत्व किती आहे. या निमी राजाला आत्मज्ञान देण्यासाठी नवयोगेंद्र तिथे आले होते. तर अशा वेळी हा जो निमी राजा आहे तुम्हाला खाली त्याचा तो राजा दिसतो आहे चित्रामध्ये, छोटा आहे त्याचा पीपीटी. तर त्या निमी राजा जो आहे त्याने एकदा यज्ञ करायचं ठरवलं. आणि जेव्हा यज्ञ त्याने केलं तेव्हा वसिष्ठ ऋषींना त्यांनी निमंत्रण दिलं. आणि वसिष्ठ ऋषी म्हणाले मी येतो, त्यांचं रोजचं काय ते चाललेलं नित्य नैमित्तिक कर्म. पण काही काळानंतर राजाने तो यज्ञ सुरू केला तर वसिष्ठ ऋषींना समजलं की माझ्याशिवाय यज्ञ सुरू केलाय. मग तेव्हा त्यांनी त्याला शरीरातनं मुक्त होशील असा त्यांनी त्याला शाप दिला. आता ह्या सगळ्या गोष्टी असतात ना त्या आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात. पण या कथा म्हणून जर घेतल्या याच्या मागे एक कार्यकारण भाव असतो, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि मग अशा वेळी त्या निमिराजाने आपलं शरीर त्यागलं, म्हणजे तेव्हा त्याचा शरीराचा त्याग झाला कारण त्याच्या शापामुळे. आणि त्यानंतर त्याला आत्मज्ञान झाले असल्यामुळे तो मुक्त झाला आणि हे आत्मज्ञान त्याला नवयोगेंद्रांनी दिलंय. आता ते वरतून येताना तुम्हाला जे दिसत आहेत ना ते ऋषभदेव जे आहेत, जे भगवंतांचा अवतार आहेत, त्यांचे 9 पुत्र आहेत. ते अत्यंत ज्ञानी होते, ज्ञानी होते. तर ते नवयोगेंद्रांची नावं मी सांगते बघा. यांची नावं घेणं अशा महान आत्म्यांची हे पण खूप महत्वाचं असतं कारण त्यांची अशीही कृपा होते. मग मग ते कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन असे हे 9 नवयोगेंद्र, योगांचे इंद्र, म्हणजे त्यांनी योगामध्ये, योगशास्त्रामध्ये ते पारंगत होते. ते तिथे उपस्थित झाले यज्ञाच्या वेळी, म्हणजे वसिष्ठांनी शाप द्यायच्या आधी. आणि निमिराजाला त्यांनी पूर्ण उपदेश केलाय. त्याला म्हणतात जयंतेय गीता असं त्याचं नाव आहे. ही पण गीताच आहे, जो नवयोगेंद्रांचा संवाद आहे तो संवादाच्या रूपात आहे. पूर्वी सगळा संवाद असायचा बघा, तेव्हाचा काळ वेगळा होता. आताच सध्या आपल्याकडे इंटरनेट आहे, आपण ऑनलाईन बोलतो, झूम आहे, गुगल मीट आहे. तर तेव्हाच्या काही प्रत्यक्ष हा जो संवाद व्हायचा त्या संवादामध्ये ग्रंथरचना झालीय. तर ही जी आहे ती जयंतेय गीता आहे, नवयोगेंद्रांनी सांगितली आहे. त्याला नवयोगेंद्र संवाद असंही म्हटलं जातं. भागवत महापुराणामध्ये ती आलेली आहे. हा निमिराजा जो आहे ना तो रामांच्या म्हणजे रघुकुल वंशाचा, इक्ष्वाकू कुळातला आहे. तर ह्या निमिराजाचाच पुत्र जनक आहे. आणि त्याला जेव्हा एवढं आत्मज्ञान झालं त्या यज्ञाच्या वेळी, मग वसिष्ठांनी शाप दिल्यावर जेव्हा त्यांचा देह त्यांनी त्याग केला, मग सगळ्या ऋषींनी ठरवलं, कारण हे आता जो आत्मज्ञानी पुरुष आहे आणि राज्यकारभार करायला कोणी नव्हतं, मग त्यांनी त्यांच्या देहाचं मंथन केलं आणि त्यातून जे पुत्र जनक राजा ते त्यातून राज्यकारभार करण्यासाठी पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून जनकाचं दुसरं नाव वैदेह म्हटलं जातं त्यांना. तर देहातून त्यांची निर्मिती झाली आहे बघा. म्हणजे या गोष्टी आपण भागवत पुराणामध्ये आलेली ही कथा आहे निमी राजाची. तर ती मुद्दामच आहे, बऱ्याच लोकांना माहितीही असेल. पण या कथेमध्ये महत्व काय की आत्मज्ञान झालेल्या पुरुषाचं किती महत्व आहे ते कळतं. तो निमी राजा त्या नवयोगेंद्रांमुळे आत्मज्ञानी झाला की तो मी आत्मा आहे, मी देह नाही, त्या भावनेवर तो होता. आणि म्हणून ही गोष्ट पहिल्यांदाच दिलेली आहे. तर आपण आता जो 14वा अध्याय पाहणार आहोत तर त्याचं नाव आहे गुणत्रय विभाग योग. गुणत्रय, गुण त्रिगुण आहे. आता हे सगळं मी तुम्हाला सांगते कसं आहे समजावून. त्रय म्हणजे 3 आणि विभाग म्हणजे त्यातला फरक. या 3 गुणांना एकदा जाणून घेतलं की मायेतून सुटका करणं अत्यंत सोपं होतं. कारण आपण गुणांमध्ये अडकलो आहोत म्हणून मायेमध्ये अडकलो आहोत, किंबहुना मायेच्या खाली आहोत म्हणूनच या गुणांच्या संपर्कात येतो. तर जर आपण त्यांच्याबद्दल जाणलं तर अशा वेळी आपण त्या गुणांच्या पलीकडे जाऊ शकतो. आणि म्हणून हा अध्याय सर्वात महत्वाचा अध्याय आहे. आणि सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की ते सिद्धी, जर आपण हा अध्याय, तुम्ही बाकी गीता नाही अभ्यास केला आणि फक्त 14व्या अध्यायाचा अभ्यास केला तर अशा वेळी सिद्धी प्राप्त होते असं पहिल्याच ह्याच्यात आलेलं आहे. 14वा अध्याय जाणून घेतलेल्यांना सिद्धी प्राप्त झाली आहे आणि होते. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत बघा की आपण या अध्यायाचा आज अभ्यास करणार आहोत. आणि अत्यंत अत्यंत सोपा आहे. तुम्हाला सांगते, आता तुम्हाला आपले हे जे गुण आहेत आपल्या कळत नकळत आपल्यावर प्रभाव टाकतात. कसा टाकतात? तर रोजची गोष्ट घ्या. आपण रोज सकाळी उठतो, सकाळी उठलो की आपल्या कामाला लागतो. मग दुपारच्या वेळी मग आपल्या सगळ्या पूर्ण आपल्या रोजच्या व्यवहारात झाल्यानंतर रात्रीची वेळ आली की आपल्याला झोप येते, निद्रा येते. हे कशामुळे होतं? कोणी विचार केलाय का? तर त्याचं कारण हे आहे, जेव्हा आपण रात्री झोपी जातो सकाळच्या वेळी, पहाटेच्या वेळी सत्वगुण हा वातावरणामध्ये
प्रकर्षाने निर्माण होतो, सत्वगुणाची वाढ होते वातावरणात. आणि मग आपोआपच जाग येते, कारण तो प्रकाशक आहे, ज्ञान देणारा आहे, प्रकाश देणारा आहे. त्यामुळे आपोआपच आपण जागे होतो. त्यामुळे अशा वेळी जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा जप करतो, तप करतो, उपासना करतो, आराधना करतो, भगवद्गीतेचं श्रवण चिंतन, म्हणून सकाळी ब्राह्म मुहूर्तावर सांगितलंय. याचं कारण हा सत्वगुणाचा काळ आहे. आणि जेव्हा वातावरणात तो गुण वाढलेला असतो तेव्हा आपल्याला त्याची मदत मिळते, त्या सत्वगुणाची. कारण सत्व हा प्रकाशक आहे. मग सत्वगुण हा सकाळी झाला की मग दुपारची वेळ सुरू झाली की रजोगुणाची वाढ होते वातावरणामध्ये. रजोगुण कसा आहे, तर तो प्रेरक आहे. जर प्रेरणाच मिळाली नाही तर दिवसभर मग काही, बघा दुपारच्या दिवशी आपण खूप कार्यक्षम असतो, आपण वेगवेगळ्या कामामध्ये गडलेले असतो, आणि असं रजोगुण आपल्याला प्रेरणा देतो. तो रजोगुण काही प्रमाणात ठीक आहे, पण जर तो अति प्रमाणात वाढला तर अति धडपड, किंवा आपण प्रत्येक गोष्टीच्या मागे, म्हणजे कसं असतं की एखादी कुठली गोष्ट कधी करणं आवश्यक आहे त्याला खूप महत्व आहे. त्यामुळे रजोगुण प्रमाणात असला की आपल्या दिवसभराच्या कामांना प्रेरणा मिळते. मग हळूहळू संध्याकाळ व्हायला लागते आणि मग तमोगुणाचं प्राबल्य सुरू होतं वातावरणामध्ये. आणि हा तमोगुण कसा आहे, तर तो जडत्व प्रदान करणारा आहे, मोहित करणारा आहे, निद्रा आळस आणणार आहे. पण खरं तर गरज आहे आपल्याला, कारण आपण दिवसभर थकलेले असतो. मग रात्री आपल्याला झोपेची गरज असते. जर तमोगुण नसेल तर मग आपल्याला निद्रा येणार नाही. बरेच लोकांना निद्रा नाशाचा प्रॉब्लेम असतो. त्याचं कारण तेच आहे की वेळच्या वेळी वातावरणात या तमोगुणाची वाढ होते आणि मग आपल्याला झोप यायला लागते. म्हणून तीनही गुण रोज, म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या, आहार घ्या, जप घ्या, तप घ्या, शक्ती घ्या, बल घ्या, कुठलीही गोष्ट जरी घेतली तरी ती या तिघांमध्ये बांधलेली आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही सात्विक, राजसिक, तामसिक असते. या तीन गुणांचं किती महत्व आहे बघा. रोज आपल्या व्यवहारामध्ये आपला ह्यांच्याशी संबंध येतो, आपल्याला कल्पनाही नसते, पण जर या गुणांबद्दल आपण जाणलं तर आपण या गोष्टींची उत्तरं मिळतील आपल्याला, की आपण असं का वागतो, प्रत्येक वेळी असं का घडतं आपल्या हातून. याला कारण हे गुण आहे. हे गुण आपल्याकडनं कर्म करवून घेत असतात. सकाळच्या वेळी आपण उत्साहाने असतो, पण कुठलीही गोष्ट अभ्यास पण सकाळच्या वेळी चांगला होतो. दुपारी आपण आपल्या कामाला लागण्याचं कारण रजोगुण आहे. त्यानंतर रात्री आपल्याला जी झोप येते किंवा आपल्याला आळस येतो आणि आपण निद्रेच्या अधीन होतो, हे तमो गुणामुळे घडतं. हे तीन गुणांचा आपल्या आयुष्यावरती अत्यंत पगडा आहे, किंवा त्यांच्या अधिपत्याखाली आपली कामं चाललेली आहेत. आता याचं महत्व काय आहे या तीन गुणांचं? कारण हा तीन गुणांचं जे आहे त्यांचं जे कार्य आहे, तर तीनच गुण का, हा पण प्रश्न निर्माण होतो. तर बघा, भगवंतांच्या शक्तीनंतर जेव्हा सृष्टी व्यक्तीकरणामध्ये आली, म्हणजे व्यक्त झालं जगत, तेव्हा ते व्यक्त करण्यासाठी एक आहे, ते राहण्यासाठी एक आहे, आणि पुन्हा ते अव्यक्त होतं. म्हणजे नाहीसं काहीच होत नाही जगामध्ये कुठलीही गोष्ट. आता तुम्ही म्हणाल ती पंचमहाभूत, अगदी छोटे छोटे कण जरी घेतले तरी त्या शक्तीमध्ये त्यांचं रूपांतर होतं. रूपांतरण लक्षात घ्या, कुठलाही नाश नाहीये जगामध्ये. हा देह, स्थूल देह पण पंचभूतामध्ये मिळून जातो. म्हणून ह्याचं सर्वाधिक महत्वाचं सूत्र लक्षात ठेवलं पाहिजे आपण, की अशा वेळी जेव्हा आपल्याला ज्ञान व्हायला लागतं, ज्ञानाचे कण. आता आपण रोज भेटतोय, का भेटतोय, आपला एवढा वेळ, एवढा एक तास आपण रोज एकत्र येतोय, एवढं बोलतोय, हे ज्ञानाचे छोटे छोटे कण गोळा करतोय आपण. आणि जेव्हा हे कण गोळा करायला सुरुवात होते तेव्हा आपल्या शरीरामध्ये जसे आपण कोश असतात ना आपल्या शरीरावर, जसं देहाचं आवरण आहे, 5 आवरण आहे, एक विज्ञानमय कोश असतो आणि एक आनंदमय. जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गावर लागतो, त्याच्या आधी आपण सामान्य संसारात घडलेले लोक होतो, पण आता आपल्याला ह्याच्याबद्दल आवड निर्माण झाली आहे. आपल्याला भगवद्गीतेचा अभ्यास करायचा आहे, आपल्याला हे सगळं जाणून घ्यायचंय. मग जेव्हा जाणून घ्यायची वेळ येते तेव्हा आपल्याला 2 कोश असतात, एक विज्ञानमय आणि आनंदमय. आणि मग हळूहळू ते भरायला लागतात, आणि ते ज्ञानाच्या गणाने जेव्हा पूर्ण भरतात तेव्हा पूर्ण ज्ञानाची अवस्था प्राप्त होते. तेव्हा ते कोश भरलेले असतात आध्यात्मिक ज्ञानाने, भौतिक ज्ञानाने नाही. आणि आनंद पण कणाकणाने साठवून तो आनंदमय कोश भरून जातो. म्हणून आपल्या आयुष्याचं काय ध्येय आहे, आपल्याला काय प्राप्त करून घ्यायचंय, तर ही पूर्ण ज्ञानाची अवस्था आणि पूर्ण आनंदाची अवस्था ही खूप महत्वाची आहे. आपल्या त्या अवस्थेत टप्प्याटप्प्याने चाललेले आहोत. म्हणून भगवंतांबद्दल सॉरी, मला कसला मेसेज आला मी बघत होते. तर हे सगळं फार सोपं आहे. मी तुम्हाला म्हणते की याच्या भगवद्गीतेसारखं सोपं खरं म्हटलं ना, एकदा तुम्ही त्याच्यामध्ये बुडी मारली त्या अथंगा डोहामध्ये, की त्याचे अर्थ उकलत जातात आणि आपल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळतात. की असं का घडतं, आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळायला लागतात. आणि मग आपण असं का वागतो हे आपल्या लक्षात येतं, किंवा आपल्याला दुःख का भोगावं लागतं,
तर ते आपल्याला समजतं. एकदा उत्तरं मिळाली, एकदा ज्ञान प्राप्त झालं की सगळं काही सोपं होऊन जातं. आणि ते सोपं होणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी हा जो योग मार्ग आपण शिकतोय ना, ते प्रत्यक्षात काय आहे? आपण हे जो अभ्यास करतोय, रोज अभ्यास करतोय, तर ही आत्मसाक्षात्काराची वैज्ञानिक प्रक्रिया आहे. आपल्याला आता आत्मसाक्षात्कार होणार आहे, नक्की होणार आहे आपल्यातल्या प्रत्येकाला. ही खात्री बाळगा, हा विश्वास बाळगा, ही श्रद्धा ठेवा. आत्म्याचं दर्शन, आत्म्याचा साक्षात्कार व्हायची वेळ आता आलेली आहे. आणि ती आली आहे. त्याची वैज्ञानिक प्रक्रिया ही समजावण्यासाठी हा पूर्ण भगवद्गीतेचे हे पूर्ण 18 अध्याय आहेत. आणि हे टप्पे आहेत. आपल्याला ह्याचा अनुभव येणार आहे. आपण हे अनुभवणार आहोत. आपल्या आयुष्यात उतरणार आहे भगवद्गीता आपोआप. काही करावं लागत नाही. जबरदस्तीने काही होणार नाही. आपोआप होणार आहे. आणि हे सगळं घडण्यासाठी हा अभ्यास आहे. म्हणून ही सगळी एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. हे टप्पे आहेत, ही विधी आहेत भिन्न भिन्न. ते सगळे भगवद्गीतेतल्या प्रत्येक श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. म्हणून आपण आता जे बघणार आहोत ना, आता गुणत्रय विभाग योग हा जो आपण पाहणार आहोत, पुढचे जे अध्याय आहेत ना 3, त्याच्यामध्ये दैवी असुर संपद योग येतो, पुढे पुरुषोत्तम योग येतो. ते सगळे गुणांवरच आधारलेले आहेत. हे सगळे शेवटचे 6 अध्याय. कारण आपली प्रत्येक गोष्ट या तिघांमध्ये बांधलेली आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपल्यातले काही लोक खूप शांत असतात, तर मुळातच त्यांची सात्विक प्रकृती असते. काही खूप धडपडे असतात, तर ते राजसिक प्रवृत्तीचे असतात. आणि काही खूप आळशी असतात, तर त्यांची ती तामसिक प्रवृत्ती आहे. तर एक लक्षात ठेवलं पाहिजे की असं एकांतिक जगात काहीच नसतं. म्हणजे एकच सात्विक म्हटल्यावरती सत्वाने भरलाय असं नाहीये. थोडा राजसिकपणा असतो, थोडा तामसीपणा असतो, थोडा रागवतो तो व्यक्ती, थोडा आळशी असतो किंचित, पण जास्त सत्वगुणी असतो. पण जास्त ज्ञानाने भरलेला असतो, जास्त बुद्धीने भरलेला असतो. तर अशी व्यक्तीला सात्विक का म्हणतात? कारण सत्वगुण अधिक आहे. आणि रजोगुणी व्यक्तीमध्ये सत्वगुण पण असतो, तमोगुण पण असतो, पण प्रमाण कमी असतं. आधिक्याने रजोगुण असतो, म्हणून त्याला राजसिक म्हटलं जातं. तमोगुणी व्यक्तीचंही तसंच आहे. ते 100% तमोगुणी असं काही नसतं. थोडा सत्वगुण असतो, थोडा रजोगुण असतो, पण तमोगुणाचं अत्यधिक प्राबल्य असतं. त्यामुळे हे जे 3 गुण आहेत, आता हे कसे ओळखायचे? अगदी सोपी गोष्ट आहे. सत्वगुण कसा आहे? ज्ञानाचा प्रकाश देणार आहे, देवी देवतांचा गुण आहे. सत्वगुण हा अत्यंत चांगला, म्हणून आपल्याला सात्विक बनायचंय, सात्विक. आणि रज आणि तमो गुण हे असुरांचे गुण आहेत, राक्षसांचे गुण आहेत. म्हणून रज आणि तम या गुणांच्या पगड्यापासून दूर होऊन आपल्याला सत्वगुणामध्ये कसं जायचं, यासाठी रजोगुण म्हणजे प्रेरक. जर प्रेरणा झाली नाही, पण प्रेरणा वाईट का आहे? बघा, पोटा पाण्यापुरतं कमवलं ठीक आहे, जेवढं आवश्यक आहे तेवढे कपडे, घर, दार असणं ठीक आहे. पण आहे 2 गाड्या आहेत तर अजून 4 गाड्या घ्यायच्या आहेत, किंवा 2-4 घरं आहेत तरी अजून घरं घ्यायची आहेत. म्हणजे ह्याला कधी अंतच नाहीये ना, समाधान नाहीच आहे. अजून 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 अजून, अरे किती अजून? आता आहे तितकं बस आहे. तर हा रजोगुणाचं हे कार्य आहे की धडपड. आणि हा गुण सर्वाधिक आजच्या जगामध्ये, सर्वांमध्ये, हे कॉम्पिटेटिव्ह युगामध्ये हाच गुण आहे, रजोगुणी. सगळ्या देशा आपण बघतो आजूबाजूला, सगळे रजोगुणी लोक आहे. पैशासाठी धडपड चालली आहे, घरदार घेण्यासाठी धडपड चालली आहे. शेजाऱ्याकडे मर्सिडीज गाडी आहे, मग मलाही हवी आहे. त्याच्याकडे अमुक आहे म्हणून मला हवं आहे. तर हेच आहे की स्पर्धा, कॉम्पिटिशन, ह्याचा कधीच अंत नसतो. बघा, समाधान हे ह्याच्यावर अवलंबून नाहीये. तुम्ही कितीही मिळवा आयुष्यात, पण तुम्हाला समाधान मिळत नाही जोपर्यंत, तोपर्यंत हे कधीही संपणार नाहीये. एक मिळाल्यानंतर नाही, मग दुसरं पाहिजे, मग तिसरं पाहिजे, मग चौथं पाहिजे. अशी परिस्थिती ही रजोगुणामुळे घडते. आणि म्हणून रजोगुण हा जेवढा आवश्यक आहे थोड्या प्रमाणात, तो अधिक वाढल्यानंतर ही जी सगळी धडपड भौतिकतेकडे जाते. आणि आपलं आयुष्य वाया घालवतो, जन्म वाया घालवतो आपण, तितकं आवश्यक आहे त्यापेक्षा जास्त मिळवून. म्हणून रजोगुण आहे. नंतर जो तमोगुण आहे तो अगदी बरोबर रजोगुणाच्या विरुद्ध आहे. पण तो एकदम आळशीपणा, काहीच करायचं नाहीये, मला फक्त झोपायचंय, झोपण्यात मला आनंद आहे, मला आळसामध्ये आनंद आहे, मला काही शिकूनच घ्यायचं नाही, अज्ञानीपणा. आणि अज्ञानी लोक कसे असतात? सतत चुका करतात. आता एखादं जेवण जरी बनवायचं, वरण बनवायचं जरी झालं, तरी माहिती पाहिजे. भात बनवायचा झाला तरी माहिती पाहिजे की किती तांदूळ टाकायचे, मग ते धुवून घ्यायचे, मग किती पाणी घातलं पाहिजे, कुकरच्या शिट्ट्या किती काढल्या पाहिजे. जर बाईला माहित नसेल की किती काढायच्या शिट्ट्या, किती घालायचं पाणी, तर काय होईल? मग सगळ्या चुका होतील, मग तो पूर्ण भात बिघडून जाईल. म्हणजे भात नुसता जरी बनवायचा म्हटला तरी तो कसा बनवायचा याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि हे जे म्हणून चुका, मग तो पातळच होईल, खाली करपूनच जाईल, किंवा शिजणारच नाहीये. अशी परिस्थिती चुका का घडतात? प्रमाद का घडतात? ज्ञान नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे.
की तो कसा बनवला पाहिजे. मग हा जो तमोगुण आहे ना, ती तमोगुणी व्यक्ती अशाच असतात, त्यांना काहीच माहिती नसतं, त्यांना माहिती करून घ्यायचंही नसतं, त्यांना आळसामध्येच आनंद असतो. आणि अजून वाईट काय त्यांच्यामध्ये, की त्यांची वृत्ती दुसऱ्यांना त्रास देण्याची असते. आणि त्यामुळे त्यांना दुसऱ्यांना, म्हणून राक्षसांचं आपण बघितलं, ते भरपूर शक्तिशाली असतात, पण देवांमध्ये आणि त्यांच्यात फरक काय आहे, तर देव जे असतात ते सत्वगुणाचे आहेत आणि रजतमोगुणी हे राक्षस आहेत. आणि म्हणून ते दुसऱ्यांना बघा, ते काही मिळवतात ना, पहिलं ते दुसऱ्याला त्रास द्यायला सुरुवात करतात. तर म्हणून आपल्याला हे सगळ्यांपासून, रजोतमी गुणापासून मुक्त होत नाही तोपर्यंत आपण दैवी बनूच शकत नाही. सत्वगुणामध्ये जाण्यासाठी आपल्याला रजोतम गुण कसे कमी होतील, मग कमी करण्यासाठी ते आहेत तरी काय, आणि केलं तरी काय पाहिजे, किंवा रजोगुण काय करतो, तमोगुण काय करतो, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून हा अध्याय अख्खा मोठा. म्हणून याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीचे प्रकार आहे. तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली ना, तर त्याचे 3 प्रकार पडतात: सात्विक, राजसिक, तामसिक. तर आता हे काय आहे, आता आपली पंचमहाभूत घ्या. बघा, एकातून 2, 2तनं 3, 3तनं 4, 4तनं 5, अशा रीतीने संपूर्ण जगत हे व्यक्त झालंय. आता तर तुम्ही म्हटलं तर सत्वरज तमाची गरज आहे व्यक्त होण्यासाठी. मग ते व्यक्त झालंय, त्याला सांभाळलं पाहिजे ना, त्याचं पालन पोषण केलं पाहिजे. काही काय ते राहणार आहे, मग परत ते अव्यक्त होणार आहे. म्हणून 3 गोष्टींची गरज आहे. या 3 गोष्टींपासून 4 गोष्टी बनतात. कुठल्या बनतात? 4 अंतःकरण: मनबुद्धी, चित्त, अहंकार. म्हणून चतुर्विध, म्हणजे एकातून 2, 2तनं 3, मग 3तनं 4. हे 4 अंतःकरण सुद्धा या तिघांपासूनच बनलेले आहे, सत्व रज तम. आणि मग पंचमहाभूत बनतात स्थूल शरीराची. आता तुम्ही बघा, आकाश महाभूत सत्व गुणापासून बनलेलं आहे. त्यानंतर येतो वायू. बघा, इतर नुसता फिरत असतो. सतत प्रेरणा, म्हणजे तो रजोगुणापासून, रज प्रेरणा देतं. त्यानंतर येतं अग्नी. आता अग्नीमध्ये बघितलं तर त्याच्यात प्रकाश आहे, म्हणून ते सत्वगुणी सुद्धा आहे. आणि त्यानंतर ते तुम्हाला सत्वगुणी असताना रजोगुण, त्यांना उष्णता पण देण्याचं ते काम करतं. मग येतं आप. आपामध्ये तुम्ही बघितलंय तर ते जीवनशक्ती प्रदान करतं. त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणात सत्व आहे, आणि ते थोडं त्याला जडत्व सुद्धा आहे, कारण ते वाहतं, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातं, पण ते थोडं जडत्वाकडे आलेलं आहे. म्हणून त्याच्यात तमोगुण. आणि पृथ्वी, पृथ्वी महाभूत तर जडत्व आहे पूर्ण, तमोगुणाचा अधिक्य आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 3 गुणांपासूनच परम्युटेशन कॉम्बिनेशनने अंतःकरण पण बनलंय सूक्ष्म शरीराचं, आणि स्थूल शरीराची पंचमहाभूत पण बनलेली आहेत. आणि मग यांच्यापासून संपूर्ण सृष्टीतले देह निर्माण झाले. आपल्या आजूबाजूला आपण जे पाहतो, स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर कशापासून बनलंय? हे सत्वरजतम सगळ्यांच्या मुळाशी आहे. ही माया सगळ्यांच्या मुळाशी आहे. ही भौतिक प्रकृती सर्वांच्या मुळाशी आहे. तिच्यापासून हे शरीर निर्माण झालंय. तुम्ही कालचा अध्याय वाचला पाहिलात ना काल? अन्वया माताजीने तुम्हाला खूप सुंदर सांगितलं असेल. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. क्षेत्र म्हणजे काय? आपण ज्यात राहतो ते शरीर, आणि क्षेत्रज्ञ म्हणजे तो जाणणारा, त्यातला आत्मा. आपल्या आजूबाजूला यांच्या व्यतिरिक्त काहीच नाहीये जगात. एक क्षेत्र आहे आणि क्षेत्रज्ञ आहे, म्हणजे एक देह आणि आत्मा आहे. असे 84 लाख योनींचे देह आपल्या आजूबाजूला आहेत, आणि त्यात राहणारे तेवढेच आत्मे, असंख्य, अमर्यादित. बघा, आजूबाजूला बघायची नजर कशी बदलून जाते. फक्त देह, आत्मा, क्षेत्र, क्षेत्रज्ञ, यांच्याशिवाय जगात काहीच नाहीये. मग हे कसे निर्माण झालं क्षेत्र? तर पंचमहाभूतांपासून. पंचमहाभूत कुठून निर्माण झाली? मग ती 3 गुणांपासून निर्माण झाली आहे. म्हणजे बघा, 3 गुण किती आवश्यक आहेत, किती पगडा आपल्या प्रत्येक शरीरावर आहे, मनावर आहे, आणि प्रत्येक कर्मावर आहे. सगळं काही त्यांनी बांधलंय. तुम्हाला कल्पना नाहीये, पण आपल्याला बेड्या घातलेल्या आहेत त्यांनी, साखर नंदामध्ये जखडून टाकलंय. आणि आपल्याला वाटतं की आपण काहीतरी करतोय, पण करणारे ते गुण आहेत, त्यांच्या पगड्याखाली आपण काम करतो. आणि जेव्हा हे माहिती व्हायला लागतं, जाणून घेतो, तेव्हा आपोआपच आपण त्यांच्या पलीकडे जायला लागतो. कारण आपल्याला समजतं हे आपण काही करत नाहीये, हे गुण आपल्याकडनं करून घेतायत. आणि आपण कठपुतली बाहुल्यांसारखी आहोत, हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा आपोआपच आपल्याला समजतं की हे करणारा करता, हे जे गुणांमुळे कार्य होतंय. आणि मग गुणातीत अवस्था. आता कोणीही विचारेल की काय करायचं? आता सत्व, रज, तम हे माहिती झाले. आता सत्व प्रकाशक आहे, रज प्रेरक आहे, आणि तमो आवरक आहे. किंवा तो आपल्याला आळस देणार आहे, किंवा तो आपल्याला चुका करवणार आहे, किंवा तो आपल्याला त्या तमोगुणामध्ये, तमोगुण जो आहे तो आपल्याला या अज्ञानात बांधून टाकतो. मग हे एकदा माहिती झालं, मग सत्वगुणी झालं की झालं. देव सत्वगुणी आहेत, पण त्याने गुणातीत कशाला व्हायचं, गुणांच्या पलीकडे कशाला जायचं? तर त्याचं कारण हे आहे की सत्वगुण जो आहे तो कितीही चांगला असला तरी तो आपल्याला बांधून टाकतो. कारण हे जे सत्वगुणामध्ये चांगली कर्म केली जातात,
ते पुण्यात्मे सगळे स्वर्ग लोकात राहतात आणि ते पुण्य संपलं की पुन्हा यावं लागतं. मग जेव्हा भगवंतांसाठी कर्म करायला सुरुवात करतो तेव्हा या सत्वाच्याही पलीकडे शुद्ध सत्व अवस्था, त्याला वासुदेव अवस्था म्हणतात, आपल्याला सर्वांना वासुदेव अवस्था प्राप्त करायची आहे. म्हणजे शुद्ध सत्वाची अवस्था. नुसती सत्वगुण नाही चालणार, तोही तुम्हाला ज्ञानाने बांधणार आहे, सुखाने बांधणार आहे, नंतर स्वर्ग लोकामध्ये नेऊन पुन्हा खाली आणणार आहे. म्हणजे या चक्रामध्ये अडकवूनच टाकतो तो आपल्याला, तो काही बाहेर काढत नाही, तो मुक्त करत नाही. देवाना मुक्ती नाहीये. आपल्याला देव आपल्याला अनेक भौतिक गोष्टी देत असतात, पण ते ब्रह्मांडाच्या शेवटपर्यंत असतात आणि त्यांना मुक्ती नाहीये. मुक्ती फक्त मनुष्य देहामध्ये प्राप्त होऊ शकते. आणि हा पृथ्वी तलावर आपल्याला मर्त्य लोकात जो देह मिळालाय ती कर्मयोनी आहे. आपण कर्म करू शकतो, ती अकर्म पण करू शकतो, या जन्म मृत्यू परंपरेतनं सुटका करून घेऊ शकतो, स्वतःबद्दल जाणू शकतो, खरं काय आहे हे समजून घेऊ शकतो, ब्रह्मांडाचं रूप काय आहे ते समजून घेऊ शकतो. ते केवळ आणि केवळ या मनुष्य शरीरातच शक्य आहे. म्हणून देवी देवतांनाही हे शक्य नाहीये. आपल्याला गुणातीत व्हायचंय, फक्त सत्वगुणात राहायचं नाहीये. आपल्याला नुसतं देवी देवता म्हणून नाही, त्याच्या पलीकडची अवस्था आहे मुक्तीची अवस्था. आता मुक्ती 4 प्रकारची आहे, मी मागे सांगितलं होतं. महत्वाच्या 4 आहेत आणि 5वी साष्टी आहे. सायुज्य, सारुप्य, सालोक्य आणि सामिप्य यांना चतुर्विध मुक्ती असं म्हटलं जातं. तर ते बघणार आहोत आपण. तर आता आपण आजचा अध्याय बघूया. कारण हे गुण आपले रोजच्या रोजच्या व्यवहारातले गुण आहेत. चष्माने एकच मिनिट. हा, हरे कृष्ण, सॉरी. तर आता आपण वाचूया आजचा अध्याय. श्री भगवान म्हणाले, पुन्हा एकदा मी तुला, बघा शब्द, प्रत्येक शब्दावर लक्ष द्या. भगवद्गीतेतला प्रत्येक शब्द मोठा अर्थ सांगत असतो. पुन्हा म्हणजे हे ज्ञान त्यांनी आधी सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा मी तुला सर्व ज्ञानातले परम उत्तम ज्ञान सांगतो, जे सांडल्याने सर्व मुनींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे, जी नवयोगेंद्रांना प्राप्त झाली आहे. भागवत महापुराणातली कथेनुसार त्यांनी सुद्धा गीता सांगितलेली आहे, त्यांचाही संवाद आहे. निमी राजाला प्राप्त झाली. तर हे ज्यांना प्राप्त झालेली आहे, तर आता ऋषी मुनी आपण जो शब्द वापरतो, आपल्याला वाटतं की ऋषी मुनी म्हणजे पुराण काळातले जे दाढी वाढवलेले, नंतर हाताला रुद्राक्ष बांधलेले, भस्माचे पट्टे ओढलेले, ते ऋषी मुनी आहेत. तर ते चुकीची कल्पना आहे. ऋषी मुनी म्हणजे काय, की ज्यांनी हा आत्मसाक्षात्कार करून घेतलाय. ऋषी म्हणजे पाहिलंय, प्रत्यक्ष आत्म्याला पाहिलंय, परमात्म्याला पाहिले, ते ऋषी आहेत. आणि मुनी म्हणजे सतत भगवंतांच्या चिंतनाचे मनन करण्यात रमून गेलेत. म्हणजे आपणच आहोत ना, आपणच ऋषी मुनी आहोत. जरुरी नाहीये की भगवी वस्त्र घातली पाहिजे, हिमालयात जायला पाहिजे, रुद्राक्षाच्या माळा घातल्या पाहिजे, भस्माचे पट्टे ओढले पाहिजे, हातात दंड कमंडलू असला पाहिजे, पायात खडावा घातल्या पाहिजे, तर ते ऋषी मुनी आहेत. असं थोडंच आहे की पांढरी दाढी आलेली आहे. ऋषी मुनी म्हणजे ऋषी याचा अर्थ ज्याने आत्मसाक्षात्कार केलाय तो पुरुष. आणि मुनी जो सतत त्या भगवंतांच्या मननामध्ये जो रमून गेलाय तो मुनी. मग ऋषी मुनी जर आपण आजच्या व्यवहारात बघितलं तर आपल्यासारखेच असतात. आपल्यालाही ती अवस्था प्राप्त होणार आहे जी त्या ऋषी मुनींना प्राप्त झाली आहे. म्हणून मुनींना परमसिद्धी प्राप्त झालेली आहे. परम म्हणजे सर्वोच्च सिद्धी, जी आपल्या सर्वांना प्राप्त होणं आवश्यक आहे. पुढची स्लाइड माताजी. आणि ही प्राप्त होण्यासाठी ज्ञानाचे चक्षु आवश्यक आहे, ज्ञानाचे डोळे आवश्यक आहे, दिव्य चक्षु आवश्यक आहे. आता वेदव्यासांनी ते संजयाला दिले म्हणून संजय पाहू शकला, किंवा कृष्णांनी अर्जुनाला दिले म्हणून अर्जुनाला हे सर्व विश्वरूप दर्शन झालं. पण आपल्याला कोण देणार, आपल्याला कोण देणार हे दिव्य चक्षु, आपल्याला कोण देणार हे ज्ञानाचे चक्षु? आपण कसं बघणार भगवंतांना, आपण कशी घेणार प्रतिती? तर ती आपल्याला आपले गुरु प्रदान करतात, जे प्रामाणिक गुरु असतात, ज्यांना हे पूर्ण हा जो उपदेश आहे जो आपल्यापर्यंत आणून आपल्याला देण्याचं जे काम आहे, गुरु गुरु शिष्य परंपरा आहे. आणि भगवंतांच्या कृपेने हे घडत असतं. आणि भगवद्गीता आपल्याला ज्ञानचक्षु देते, भगवद्गीता दिव्य चक्षु देते. म्हणजे बघा, अशी गोष्ट तुम्हाला कोण देईल? चष्मा कोणी देईल तुम्हाला, तुम्हाला वाचायला कोणी देईल, पण हे दिव्य ज्ञान कोणी देईल का? दिव्य चक्षु कोणी देईल का? तुम्हाला जगताचं स्वरूप काय आहे कोणी सांगेल का? आपलं तुमचं स्वरूप काय आहे? आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की अमुक अमुक नावाची व्यक्ती म्हणजे मी आहे, मी अमुक तमुक आहे. आपण प्रत्येकाला सांगतो माझं नाव हे आहे. अरे पण ते तुझं नाव नाहीये, तुझ्या आत्म्याचं नाव नाही, तुझ्या देहाचं नाव आहे. हे समजून घ्यायला पाहिजे. देह आणि आत्मा वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत.
आणि समजवणार कोण? कोणी समजवलं का आतापर्यंत? एवढं ज्ञान आपण घेतलं, एवढं भौतिक आपण कॉलेज, शाळा, महाविद्यालय काय काय शिकलो, पण कोणीतरी आत्म्याच्या बद्दल कोणीतरी सांगितलं, ही दिव्य ज्ञान दिलं का कोणीतरी? तर हे सगळं भगवद्गीता प्रदान करते आपल्याला. म्हणून भगवद्गीतेच्या ज्ञानाचं महत्व आहे. प्रत्येकाच्या घरी भगवद्गीता असते, कारण भगवद्गीता नुसती घरात ठेवल्याने सुद्धा ती शक्ती निर्माण होते. मग तिचा अभ्यास केल्याने किती शक्ती प्राप्त होईल विचार करून बघा. नुसती घरात ठेवल्याने जर तिच्यामध्ये तिचं एवढं महात्म्य आहे, एवढी ती पवित्र वातावरण करते, मग जेव्हा आपण तिच्यामध्ये उडी मारू, तिचं अवगाहन करू, तिचा प्रत्येक श्लोकाचा अर्थ पाहू, तेव्हा किती प्रचंड शक्ती निर्माण होणार आहे, प्रचंड ज्ञान निर्माण होणार आहे, त्याचा विचार पण करू शकत नाही. या ज्ञानामध्ये स्थिर होऊन मनुष्य माझ्या स्वतःसारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती. आता हे ज्ञान मिळवण्याचा काय फायदा आहे? किती मोठा फायदा आहे बघा. आपण आता जे रोज आपण जमतो आहोत, रोज आपण भगवद्गीतेचा आपण त्याच्यावरती प्रत्येक श्लोक, अर्थ, अध्याय पाहतो आहोत, हे नुसतं जाणल्याने, नुसती माहिती करून घेतल्याने, म्हणजे तुम्हाला काही त्याच्यात अजून मोठं काही करायचं नाहीये, नुसतं समजून घ्यायचंय. नुसतं हे जेव्हा तुम्हाला ज्ञान होईल आणि त्या ज्ञानामध्ये स्थिर होणं, बघा ज्ञान होणं एक गोष्ट आहे आणि त्याच्यात स्थिर होणं ही दुसरी गोष्ट आहे. ज्ञान होतं, एका क्षणासाठी होतं, पण जेव्हा एका क्षणासाठी ज्ञान झालं तरी पुरेसं असतं खरं म्हणजे, पण हे ज्ञान जिरलं पाहिजे, पचलं पाहिजे, आपल्या पूर्ण पेशी पेशीमध्ये, नसा नसामध्ये भिनलं पाहिजे. आणि ते कसं भिनणार? तर आपोआप भिनतं. आता आपण जर 5 मिनिटं पूजा करत असू, 10 मिनिटं करत असू, तर हळूहळू हा काळ वाढायला लागतो. म्हणजे आधी आता आपल्याला अर्धा तास ते आपण देतो, किंवा अर्धा तास आपण काहीतरी असं ऐकतो, भगवद्गीतेचा अभ्यास करतो, भागवत महापुराण ऐकतो, मग तो तास 1 तास तो वेळ वाढायला लागतो. असा वेळ वाढायला लागतो हळूहळू आपोआप. आणि आवड निर्माण होते ना, आपण जास्तीत जास्त वेळ द्यायला लागतो. आपल्याला अधिकाधिक माहिती करून घ्यायची असते. तो ज्ञानाचे कण गोळा करायला आनंद वाटायला लागतो. आणि त्याच्यामध्ये आपण इतक्या आवडीने सगळं करायला लागतो, की मग तो अर्धा तासाचा मग 1 तास कधी झाला, एकाचे 2 कधी झाले, 2चे 4 कधी झाले, कळतच नाही. आणि आपण हळूहळू स्थिर व्हायला लागतो. प्रत्येक क्षणी ते ज्ञान राहायला लागतं, प्रत्येक क्षणी ती अनुभूती राहायला लागते. प्रत्येक क्षणामध्ये संसार करत असताना सुद्धा त्यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. म्हणून या ज्ञानामध्ये स्थिर, त्या ज्ञानात राहणं, प्रत्येक क्षणी ते ज्ञान होत राहणं, प्रत्येक क्षणी ती जाणीव असणं की मी आत्मा आहे, तर मनुष्य माझ्यासारख्या दिव्य स्वभावाची प्राप्ती करू शकतो. आणि याप्रमाणे ज्ञानात एकदा स्थिर झालं की काय होणार आहे? प्रत्येक क्षणी ज्ञान होत राहिल्यावर कुठलीच गोष्ट आपल्यावर काहीच परिणाम करू शकणार नाही. कुठली दुःख आली, किती संकट आली, कुठलीही परिस्थिती आली, तर आतून इतकं अविचल, काही परिणाम नाही, इतकी शांती, परमशांती, परम आनंद, या अवस्थेत आपण ढळणारच नाही आहोत, अविचलित राहणार आहोत, की कुठलीही गोष्ट आपल्याला काहीच परिणाम करू शकणार नाही. अगदी प्रलय जरी आला, अगदी अक्षरशः युद्धाची अंतिम अवस्था जरी आली, किंवा कुठलीही सृष्टी निर्माण होण्याची वेळ आली, तरी अडीग राहू, अविचल राहू. ते कशामुळे? या ज्ञानामुळे, भगवद्गीतेच्या ज्ञानामुळे. आणि या ज्ञानात स्थिर झाल्याने, म्हणजे किती विचार करा की किती मोठी प्रलयकाळी काय अवस्था असेल, आपण विचार पण करू शकत नाही. आताच युद्ध होत आहे, तर आपली काय अवस्था आहे, प्रत्येक देशामध्ये काय स्फोटक परिस्थिती आहे सध्या. तर ही कलियुगाची सुरुवात आहे नुसती, अजून कित्येक काळ जायचा आहे कलियुगाचा. पुढे काय होणार आहे याची कल्पना सुद्धा करवणार नाही आपल्याला. मग अशा परिस्थितीत कुठलीही परिस्थिती असेल तर आतमध्ये अविचल राहणं आवश्यक आहे. आणि केवळ आणि केवळ या ज्ञानामुळे ते शक्य होतं. भगवद्गीतेच्या पुढची स्लाइड आपण अजून बाजूला बघतो, वैकुंठ लोक आहे. तर पुढे मी तुम्हाला दाखवते की वैकुंठ आणि भौतिक जगत कसं आहे, ते पुढे चित्र आहे. सर्व योनिषु कौंतेय मूर्तय संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिर अहम बीज प्रदपिता. हे कौंतेया, हे कुंतीपुत्र अर्जुना, भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन सर्व योनी प्रगट होत असतात. बघा, भौतिक पंचमहाभूतांपासून बनलेली, आता ही पृथ्वी, जल, आप, पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, प्रत्येक गोष्टी प्रत्येक देहामध्ये असतात, म्हणून त्याला पंचभौतिक देह म्हणतात. जो स्थूल भाग असतो तो पृथ्वी महाभूतापासून बनलाय, जो द्रव भाग असतो तो जल महाभूतापासून बनलाय, जो शरीरामध्ये परिणमन करणारा, उष्णता देणारा घटक आहे तो तेज महाभूत आहे, तो गती करणारा, क्रिया करणारा असा जो आहे तो वाते वायू महाभूत आहे. आपल्या शरीरातल्या अनंत पोकळ्या, पोकळ्या असल्याने तर कार्य होणारच नाही. जागेची गरज आहे, अवकाशाची गरज आहे, पोकळीची गरज आहे, तिथेच गती घडू शकते. म्हणून आकाश महाभूत. म्हणजे 5 गोष्टी प्रत्येक शरीरात असतात, प्रत्येक देहात असतात,
प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात आणि त्याच्यात क्षेत्रज्ञ राहतो, त्याच्यात आत्मा राहतो. म्हणून सर्व योनी ज्या प्रगट होतात, 84 लाख योनी आहेत, 84 लाख देह आहेत, विविध प्रकारचे देह, विविध प्रकारची इंद्रिय, विविध प्रकारचे त्यांचे विषय, प्रत्येकाला वेगवेगळ्या आवडी, वेगवेगळ्या निवडी. हे बघा, 84 लाख योनींचे देह त्या प्रगट कशा होतात? तर भौतिक प्रकृतीमध्ये जन्म घेऊन. आणि हा निर्माण कोण करतं? तर बीज प्रदान करणारा पिता आहे. बघा, आपले आई वडील असतात, ते आपल्या आता आपला जो देह आहे, आपल्याला जे नाव दिलंय ते खरं तर आपल्या आई वडिलांनी दिलेलं आहे. त्यांच्यावर आपल्याला किती प्रेम असतं. ते केवळ या जन्मातले आहेत, म्हणजे मागच्या जन्मी ऋणानुबंध होते, पण ज्या देहापुरते ते माता पिता आहेत त्यांच्याबद्दल एवढं प्रेम आहे. मग अनेक जन्मामध्ये अनेक देह आणि सर्वांचे बीजप्रत पिता, त्यांच्याबद्दल किती प्रेम असलं पाहिजे आतमध्ये. ते खरे पिता आहेत, आपल्या आत्म्याचे आहेत ते. मग आत्म्या, आपण त्यांचं औषध, मग त्यांच्याबद्दल किती प्रेम असणार. पण ते का नाही जाणवत आपल्याला? का नाही वाटत त्यांच्याबद्दल प्रेम? कारण ते सुप्त आहे, जणू काही झोपी गेलेलं आहे, म्हणजे आतमध्ये ते सुप्तावस्थेमध्ये आहे. आता भगवद्गीता त्याचा विकास करते, ते जाग करते हलवून त्यांच्याबद्दल जे प्रेम आहे. कारण ते खरं प्रेम आहे, आतमध्ये आहे, उपस्थित आहे, त्याची जाणीव होत नाहीये. कुठली स्लाइड मागची? असं बघा, हे किती दाखवल्यात बघा. हे तर आता पण तुम्हाला कल्पना येण्यासाठी आहे. असे अनेक प्रकारच्या योनी जे आहेत, अनेक प्रकारचे देह आपल्या आजूबाजूला आहेत, तर ते सगळे पंचमहाभूतांपासून बनलेले आहेत. म्हणून ती भौतिक प्रकृती आहे, कारण ती पंचमहाभूतांपासून बनली आहे. आत्म्यापासून, त्यात राहणारा आत्म्याची जी प्रकृती आहे, आता ही सगळी आत्म्याशी संबंधित अंतरंग आहे आणि बाहेरच्या जगाशी संबंधित बहिरंग आहे. म्हणजे बाहेरची आणि आतली. आत आत्मा आहे म्हणून अंतरंग आतली, आणि बहिरंग बाहेरच्या जगाशी संबंधित. म्हणजे विचार करा, म्हणजे बहिरंग आणि अंतरंग अशा दोन ते याच्यामध्ये हे असंख्य आपण बघू तर असंख्य जीवात्मे आणि असंख्य देह, असंख्य क्षेत्र आणि असंख्य क्षेत्रज्ञ आपल्या आजूबाजूला पसरलेले आहेत. आपण जर बघितलं की एकदा ज्ञान झालं, क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. पुढची स्लाइड माताजी. सत्वम रजस्तम इति गुणा प्रकृती संभवाः निबध्नन्ति महाबाहो देहे देहिनम अव्ययम. बघा, भौतिक प्रकृती पंचमहाभूत, मी तुम्हाला म्हटलं की कसं आहे की ही जेव्हा सृष्टी निर्माण होते, सत्व रज तम हे सर्वत्र, अगदी तुम्ही छोटातल्या छोटा कण घेतला तर तुम्ही छोटातला, तर आता सिद्ध झालेलं आहे की त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. 3 गोष्टी असतात प्रत्येक कणामध्ये. म्हणजे विचार करा, छोटा सूक्ष्म कण जो आपल्याला दिसत पण नाही डोळ्याने, त्याच्यामध्ये पण या 3 गोष्टी आहेत. या तिघांपासूनच चतुर्विध आपलं अंतःकरण बनलेलं आहे. आणि त्या तिघांपासूनच पंचमहाभूत बनली आहे. ते आपलं सूक्ष्म शरीर पण त्यांच्यापासून बनलंय, आणि आपलं स्थूल शरीर जे आपण पाहू शकतो, आपण एकमेकांशी जो व्यवहार करतो, तो या स्थूल शरीरामार्फत करतो. आणि त्याच्या आत एक सूक्ष्म शरीर आहे, त्याला अंतःकरण म्हणतात. चित्त, मनबुद्धी, अहंकार, चित्त, त्याला चतुर्विध अंतःकरण म्हणतात. तर आपला व्यवहार जो जगामध्ये चाललेला आहे तो यांच्या मार्फत चाललेला आहे. जर हे नसतील तर आपण या भौतिक प्रकृतीमध्ये वावरू शकत नाही. भौतिक प्रकृतीत वावरायला भौतिक देहाची गरज आहे. आणि म्हणून सत्व रज तम या 3 गुणांनी भौतिक त्रिगुणमयी माया म्हटलेलं आहे. हे महाबाहो अर्जुना, जेव्हा जीवात्मा या प्रकृतीच्या संपर्कात येतो, कधी येतो प्रकृतीच्या संपर्कात, हा प्रश्न विचारायला पाहिजे. तर जेव्हा तो गर्भाशयात असतो तेव्हा त्याला सर्व ज्ञान असतं, मागच्या जन्माचं पण, सगळ्या अनेक जन्माचं. पण जेव्हा तो जन्म घेऊन या प्रकृतीमध्ये येतो, म्हणजे ज्या क्षणी जन्म होतो, ज्या क्षणी तो पहिल्यांदा टहा टहा रडायला लागतो, त्या क्षणी तो त्या प्रकृतीच्या संपर्कात येतो, गुणांच्या संपर्कात येतो, आणि मग त्याला विस्मृती होते, तो विसरून जातो. मग तो म्हणायला लागतो, कोहम कोहम, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे, असं प्रश्न विचारायला लागतो. जे तो टेहा टेहा करत असतो ते कोहम कोहम म्हणून तो रडायला लागतो. आणि म्हणून तो प्रकृतीच्या संपर्कात येतो, आणि ज्या क्षणी त्याचा जन्म होतो तो त्या तिगुणांनी बांधला जातो. शेजारच्या चित्रात तुम्हाला चांगलं समजेल बघा, ते 3 गुण आहेत, त्या 3 स्त्रिया आहेत त्या. त्याच्यामध्ये एक काळ्या रंगाची आहे ती तमोगुणी आहे, लाल रंगाची रजोगुणी, आणि पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाची ती सत्वगुणी. आणि त्यांच्या हातात आपल्या दोऱ्या आहेत, आणि आपण जे काही करतोय त्या नाचवतायत आपल्याला कलसूत्री बावल्यासारख्या. पण त्या कोणाच्या नियंत्रणाखाली आहे? ती त्रिगुणमयी माया ही कोणाच्या नियंत्रणाखाली आहे? तर वरती बघा, भगवान श्रीकृष्ण, त्यांच्या नियंत्रणाखाली ही माया आहे. मग आपण जेव्हा त्यांची भक्ती करायला लागतो तेव्हा आपोआपच आपण मायेच्या नियंत्रणातून मुक्त होतो. पुढची स्लाइड माताजी.
आता सत्वगुण, मी आता तुम्हाला आता म्हटलं की सत्वगुण हा चांगला आहे, निर्मळ आहे. हे अनघ अर्जुना, अनघ याचा अर्थ पापरहित. अघ म्हणजे पाप आणि अनघ म्हणजे जो निष्पाप आहे, जो पापरहित आहे, तो भक्त आहे, भगवंतांचा सखा आहे, तो भगवंतांचा पार्षद आहे. सत्वगुण हा इतरांपेक्षा, इतर कोण, रज आणि तम, निर्मळ म्हणजे मलरहित, विकाररहित असल्यामुळे प्रकाशमयी आहे. कारण त्याच्यामध्ये मन आहे आणि त्याच्यामध्ये प्रकाश, म्हणून प्रकाशक म्हटलंय सत्वगुणाला. प्रकाशक म्हटलंय, प्रकाशक मनामयम असं म्हटलेलं आहे. जे सत्व, आणि तो काय करतो सत्वगुणामुळे, काय होतं, जेव्हा तो वाढतो तेव्हा पापातून मनुष्य मुक्त करतो मनुष्याला. आणि तो सत्वगुणामध्ये जे स्थित आहेत ते सुख आणि ज्ञानाच्या भावनेने बद्ध होतात. म्हणजे हा कितीही जरी चांगला असला, बघा शेवटी सुख सुख आपण म्हणतो, सुखाची सुद्धा एक मर्यादा आहे. आणि ज्ञान सुद्धा आपण जे घेतोय ते आता जेव्हा आपण भौतिक ज्ञान घेतो, आतापर्यंत शिकलोय, आपल्याला किती अभिमान आहे, मी अमुक शिकले, मी अमुक अमुक शिकली आहे, मी एवढा पैसा कमवलाय, मी गाडी घेतलीये, घर घेतलंय. हा सगळा जो अभिमान आहे तो कशामुळे आलेला आहे, ज्ञानामुळे आलाय, पदवी घेतल्यामुळे आलेला आहे. आणि तो जो अभिमान जो आहे तो त्याला मिथ्या अहंकार म्हटलेला आहे. तर त्यानेही आपण बांधले जातो, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे सुखाने आणि ज्ञानाने बांधले जातो. कारण जेव्हा आपण चांगली कर्म पण नुसती करतो तेव्हा पण आपण स्वर्ग लोकात वास्तव्य होतं आणि पुन्हा परतून या मर्त्य लोकात यावं लागतं. या रहाट गाडग्यात आपण अडकलेलेच राहतो, जन्ममृत्यू परंपरेमध्ये फिरतच राहतो, नवीन नवीन देह प्रत्येक वेळी धारण करत राहतो. म्हणजे हा जन्म, पुढचा जन्म, पुढचा जन्म, असं चालत आलंय, अनेक जन्म असं घडत आलेलं आहे. आणि म्हणून सत्वगुण जरी चांगला असला तरी त्याच्याही पलीकडे जायला पाहिजे. जर आपल्याला खरोखर या गुणातीत अवस्था, गुणांच्या पलीकडची अवस्था जर प्राप्त करायची असेल. पुढची स्लाइड माताजी. आता हा रजोगुण कसा आहे, खरं तर एकदम चांगला आहे, धडपड केली पाहिजे, म्हणजे धडपडे आहे, हा प्रेरक आहे, प्रेरणा देणार आहे सतत. म्हणून याचा लाल रंग आहे, म्हणून लाल कमलावरती ब्रह्मदेवांचा जन्म झालाय, जे गर्भोदक विष्णूंच्या नाभीतून बाहेर आलं. आणि लाल रंग रजोगुणी आहे, प्रेरक, त्यांना प्रेरणा दिली सृष्टीतले सगळे जे पूर्ण जीवात्मे जे निर्माण झाले, प्रथम जीव ब्रह्मदेव आहे. म्हणून हा जो लाल रंग तो रजोगुणाचा आहे, प्रेरणा देणार आहे. आणि म्हणून हे कौंतेया, पण हा वाईट का आहे, प्रेरणा थोडी प्रमाणात असली तर ठीक आहे आपलं काम करण्यापुरती, पण ती वाढली तर मग काय होईल, मग सतत धडपड, प्रत्येक क्षणी धडपड, पैसे कसे कमवता येईल, नंतर अजून घरं कशी घेता येईल, अजून दागिने कसे करता येईल, अजून कपडे कसे घेता येईल, सगळ्या भौतिक गोष्टी. आणि एक मिळाली तरी समाधान नाही, अजून दुसरी पाहिजे. माझ्याकडे आहे ते पुरेसं नाही, शेजाऱ्याकडे काय आहे ते महत्वाचं आहे, त्याच्याकडे त्याच्या डब्बल गोष्टी मला पाहिजे, त्याच्याकडे जी गाडी आहे ती माझ्याकडे पण असली पाहिजे. म्हणजे शेवटी न संपणार आहे ना, तुम्ही किती पण गोष्टी घ्या, किती पण एवढी धडपड करा, शेवटी जेव्हा मृत्यूचा काळ येईल, जेव्हा इथून जावं लागेल, तेव्हा या सगळ्या धडपड करून मिळवलेल्या गोष्टी इथेच ठेवाव्या लागतील. तुम्ही बघितलंय का की छोटं बाळ जन्माला आलं, त्याच्या बाजूला 4 घरं आहेत, 2-4 गाड्या आहेत, नंतर दागिने आहेत किंवा कपडे आहेत. जर तसं असतं, ते सगळं घेऊन आलं असतं तर एक वेळ ठीक होतं. मी म्हणते की ठीक आहे, तुम्ही 4 घरं घ्या, की पुढच्या जन्मात तुम्ही डोक्यावर घेऊन जाताय, किंवा अजून तुम्ही 2-4 गाड्या आहेत, ते प्रत्येक जन्मातल्या गाड्या आपण पुढच्या जन्मात नेतोय. असं असतं तर त्या कमवल्या तर ठीक आहे की पुढच्या जन्मात मला न्यायच्या आहेत, लहानपणापासूनच माझ्याकडे गाड्या आहेत, मला काय नवीन कमवायची गरज नाही. तर तसं बिलकुलच नाहीये, तुम्ही किती पण धडपड केली पण शेवटचा क्षण आल्यानंतर जे काही कमवलंय ते इथेच राहणार, सगळं इथेच सोडून जावं लागणार आहे. मग जेवढी आसक्ती कमी तेवढा त्रास कमी, तेवढे क्लेश कमी, तेवढे पीडा कमी, यातना कमी. शेवटच्या क्षणी हे एवढं कमवलेलं सोडून जायला किती यातना होतील. मग विचार करा, म्हणजे पुढच्या पुढचं जेव्हा देह सोडायची वेळ तेव्हा हे सगळं जे आता आनंद वाटतोय ना ज्याच्यामध्ये, ते त्रासदायक होणार आहे, क्लेशदायक होणार आहे, पीडा देणार आहे आपल्याला. आणि म्हणून हे समजावं म्हणून हा भगवद्गीता आहे. तसं ह्या रजोगुण आहे, किती धडपड, आयुष्यभर धडपड, नुसती समाधान नाहीच आहे बिलकुल. म्हणून हा वाईट आहे की असंख्य इच्छा, एक इच्छा पूर्ण झाली नवीन इच्छा, ती पूर्ण झाली तिसरी इच्छा, न संपणाऱ्या इच्छा, म्हणून असंख्य वासना आणि महत्वाकांक्षा. काही मिळालं तरी अपुर आहे. मला आत्ता माझ्याकडे 4 गाड्या आहेत ना, तर मला जेट विमान घ्यायचंय. जेट विमान असेल ना तर मग मला मोठं, मी अक्षरशः दुसऱ्या ग्रहावर जाण्यासाठी पण, मग त्याच्यासाठी पण चाललेली धडपड. अरे संपणार कधी ह्या गोष्टी. आणि म्हणून हा जो रजोगुण आहे तो सकाम कर्माशी बांधून टाकतो, की मला हे हवं, मला ते हवं, मला ते हवं, हे न संपणारं जे आहे ते सकाम कर्म, अपेक्षेने केलेलं कर्म. आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्म घेऊन
या इच्छा पूर्ण करण्यासाठी या पृथ्वी तलावर यावं लागतं. आणि म्हणून हा रजोगुण जो आहे तो वाईट आहे. आपल्याला या सगळ्या इच्छा आकांक्षामध्ये बांधून टाकतो आणि समाधान तर बिलकुलच देत नाही. पुढची स्लाइड. तमस्तत्वज्ञानजं विद्धि मोहनं सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्राभिस्तन्निबध्नाति भारत. हे भारता, अज्ञानापासून, आता तमोगुण बघा, अज्ञान, चुका, नंतर आळस, निद्रा, म्हणजे रजोगुण किती प्रेरणा, हे करायचंय, ते करायचंय, हे हवंय, ते हवंय. त्यांना काहीच करायचं नाही या जगामध्ये. त्यांना निष्क्रियता आहे, त्यांना आळस आहे, निद्रा आहे आणि अज्ञान आहे. कारण काही शिकायचंच नाहीये, मग ज्ञान कुठून मिळणार आहे? मग अज्ञानाच्या गर्तेतच राहणार आहे. म्हणून त्यांना व्यसनं लागतात. त्यांना अशामध्येच, त्या व्यसनामध्ये, अज्ञानात राहण्यातच त्यांना आनंद मिळतो. आणि सतत चुका, कारण ज्ञान झालं नाही तर चुकाच होणार आहे. आणि मग अशा वेळी अशी जी लोक असतात, दुसऱ्यांना त्रास देण्याची प्रवृत्ती असते. आणि अशा देहांना मोह, सतत भ्रमित असतात, सतत अज्ञानात असतात, सतत मोहामध्ये अडकलेले असतात. आणि अशा वेळी चुका, प्रमाद म्हणजे चुका, आळस आणि निद्रा हे तमोगुणाचे परिणाम आहेत. आता योग्य निद्रा घेणं आवश्यक आहे शरीराला. रात्रीची जेव्हा वेळ येते तेव्हा आपण दिवसभर थकलेली असतो, तेव्हा आपण जे झोपी जातो ते ठीक आहे. पण अवेळी अकाली आपले झोपलेले आहेत, तर मग त्याला काय म्हणतात, तर हा तमोगुणाचा परिणाम आहे. आणि तो बद्ध जीवाला बंधनात टाकतो. पुढची स्लाइड. सत्वे सुखे संजयती रज कर्माणि भारत ज्ञानमावृत्य तु तम प्रमादे संजयत्युत. आता हे कसे गुण काय करतात, तर सत्वगुण हा सुखाने बांधतो. हे ज्ञानी पुरुष असतात, पण त्यांच्यात ज्ञान असतं, त्यामुळे ते पैसे कमवतात, सुखी असतात, विविध शोध लावायचं काम करतात. ते असतात, सगळे महत्वाकांक्षी असतात, पण प्रमाणामध्ये असतात. आणि मग सुखाने त्यांना बांधून टाकलं जातं. रजोगुण आहे की धडपड संपतच नाही आयुष्यभर. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत नुसती धडपड चाललेली आहे आणि समाधान शून्य. फक्त धडपड, धडपड आणि धडपड. मग असं सकाम कर्म, काहीतरी कर्म करायचंय, सतत प्रेरणा, मग हा रजोगुण सकाम कर्माशी बांधून टाकतो. मग पुन्हा पुन्हा जन्म घेऊन या पूर्ण पृथ्वी तलावर यावं लागतं. तमोगुण, त्यांचं नाव आवृत्त झालंय, त्या अज्ञानी लोक आहेत, मूर्ख लोक आहेत किंवा प्रमादी आहेत, सतत चुका करत असतात. आणि त्याला शिकायचं नसतंच, काही बोधही चुकातून घ्यायचा नसतो. आणि असे असतात, ते मूर्खपणाशी बांधून टाकतो तो गुण. पुढचे म्हणजे मूर्ख, अधिकाधिक मूर्ख बनवतो. पुढची स्लाइड. आता हे तीन जे गुण आहेत ना, आपल्याला, आपण मध्ये आहोत त्यांच्या बरोबर, आणि तीन ह्या दोऱ्या आहेत आपल्याला आणि ते खेचतायत. एकदा सत्वगुण आपल्याकडे खेचतोय, एक रजोगुण आपल्याकडे खेचतोय, तमोगुण आपल्याकडे खेचतोय. आणि ह्यांची सतत शर्यत चाललेली आहे की प्रत्येक आपल्याला कसं खेचून घेता येईल, हे तिन्ही गुण बघतायत. पण हे भारता, कधी कधी रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी रजोगुण सत्व आणि तम यांचा पाडाव करतो आणि इतर वेळी तमोगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. म्हणजे यांच्यातली स्पर्धा आपण जन्माला आल्यापासून सुरू झालेली आहे, ती मरेपर्यंत चालणार आहे, जोपर्यंत आपण प्रकृतीच्या संपर्कात आहोत. आणि वर्चस्वासाठी यांची निरंतर स्पर्धा चालू असते. पुढची स्लाइड. ते खेचत असतात आपल्याला. आता याच्यामध्ये जेव्हा सत्वगुणाचं प्रगटीकरण होतं, बघा, सत्वगुण म्हणजे ज्ञान आहे, प्रकाश आहे. त्यामुळे आपली जी द्वार आहे ती ज्ञानाने प्रकाशित होतात, तर ज्ञान होतं. पण हे ज्ञान पुरेसं नाहीये, जगाचं ज्ञान पुरेसं नाहीये. आपल्याला भगवंतांचं ज्ञान व्हायला पाहिजे. पण सुरुवातीला सत्वामध्ये यायला पाहिजे, सुरुवातीला दैवी बनलं पाहिजे आणि मग त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये असून हे घडणार नाहीये. आधी रजोगुण तमोगुण कमी करावे लागतील, आसुरी गुण कमी करावे लागेल, आपल्यातला राक्षसीपणा कमी करावा लागेल. त्याला राक्षसीपणा म्हणतात. कोणाला आवडेल का राक्षसासारखं बनणं, असुरांसारखं बनणं? आपल्याला देवांसारखं बनावं लागेल. देव म्हणजे सत्वगुणी आहेत, पण तेवढं पुरेसं नाहीये, त्याच्या पलीकडे जायला पाहिजे. नुसतं देव किंवा सत्वगुणी बनून भागणार नाहीये. पुढची स्लाइड. हे भरतर्षभ, जेव्हा रजोगुणाची वृद्धी होते तेव्हा अत्यधिक आसक्ती, अत्यधिक कर्म, सतत धडपड, अगदी सकाळी, म्हणजे आता असे लोक बघतो ना आपण की सतत संध्याकाळी काहीतरी आपलं त्यांचं काम झाल्यानंतरही बसलेले असतात पैसे कमवण्यासाठी, आणि मग भरपूर पैसे, पण घरामध्ये किती वेळ देतात, कुटुंबाला किती वेळ देतात? नुसते तुम्ही पैसे कोणासाठी कमवताय एवढे? किंवा एक घर आहे, दोन घर आहे तर पुरेसं आहे राहण्यासाठी. पण तुम्हाला सहजपणे दुसरं घर घेता आलं तर जरूर घ्या. एक गाडी नाही, तुम्ही दुसरी गाडी घेऊ शकता, जरूर घ्या.
पण आवश्यक नसताना तुम्ही घरातल्यांसाठी करतात, तुम्ही इतकी धडपड की तुम्ही तुम्ही त्यांना सुद्धा वेळ देऊ शकत नाही. आता मग काय फायदा या घराचा, काय फायदा आहे पैशाचा, आणि काय फायदा एवढे सगळं कमवण्याचा, जर तुम्ही तो आपला वेळ देऊ शकत नसाल, एवढी धडपड तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत करत असाल, जे सोडून जायचंय ते इथेच राहणार आहे, घेऊनही जाणार नाही आहोत, बरोबर. मग इतके महत् प्रयास कशासाठी करायचे, आणि अनियंत्रित इच्छा, न संपणाऱ्या इच्छा, काहीही घेतलं तरी मला अजून पाहिजे, अजून पाहिजे, अजून पाहिजे, हे अजून संपतच नाहीये. आणि लालसा, इच्छा, आणि त्याच्यामुळे हे रजोगुणामुळे घडतंय. मग आपल्या लक्षात येतं जेव्हा आपल्या मनामध्ये इच्छा निर्माण होतात, आपली धडपड सुरू होते, त्या समजून जा की रजोगुणांचं तुमच्यावर आपल्यात प्राबल्य झालेलं आहे. मग आपल्याला लगेच कळतं हे का होतंय. पुढची स्लाइड. आणि जो तमोगुण असतो खूप वाढला तर काय होणार, आळस आणि मूर्खपणा वाढतच जाणार आहे, निष्क्रियता वाढतच जाणार आहे, कंटाळा वाढतच जाणार आहे, आळस वाढतच जाणार आहे, मोह वाढतच जाणार आहे, हे सगळं वाढत जातं तमोगुणामुळे. त्यामुळे अशी व्यक्ती, तिला कळतच नाही काय करायचंय जगात, आणि अशा वेळी अशी व्यक्ती स्वतःचाही पूर्ण कुटुंबाचाही नाश आणि स्वतःचाही नाश करून घेते. इतकी ती अज्ञानात आणि अंधकारामध्ये अडकलेली असते. पुढची स्लाइड. मग अशी लोक व्यसनाकडे वळतात, वाईट मार्गाकडे वळतात, नंतर चोऱ्या माऱ्या करायला लागतात. जेव्हा मनुष्याचा सत्व, आता इथे मृत्यूबद्दल सांगितलंय, एखादी व्यक्ती जर सत्वगुणी असेल, ज्ञानाचा प्रकाश असेल, सुख असेल, जेव्हा तिचा मृत्यू होतो तेव्हा तो चांगल्या लोकात जातो, त्याची चांगली गती होते. लक्षात ठेवा. पण त्याचा अर्थ तो आध्यात्मिक जगतात जातो असं नाहीये, फक्त उच्चतर पवित्र ग्रह लोकात जातो. पण जेव्हा तिथेही वास्तव्य काही काळापुरतं असतं, पुन्हा यावं लागतं. सत्वगुणांनीही तुमची सुटका नाहीये. देवी देवतांचे प्रमाणेच अवस्था आहे की सत्वगुण किती चांगलं 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 दान धर्म केलं, पण जर भगवंतांशी जोडलेलं नसेल तर तुम्हाला पुण्यकर्माचा साठा वाढत जाईल, आणि हे पुण्यकर्माने स्वर्ग लोकात वास्तव्य होईल, उच्च लोकात वास्तव्य होईल. पण जेव्हा पुण्य संपेल तेव्हा पुन्हा परतून देह घेऊन या पुन्हा मर्त्य लोकात यावं लागेल. म्हणजे बघा, हे पण कधी ना कधी संपणार आहे. आणि सुख सुख म्हणजे तरी काय, किती सुखाची पण शेवटी अपचन होतं. आणि अशा वेळी खरा जो आत्म्याचा आनंद आहे तो खरा मिळाला पाहिजे. आध्यात्मिक जगत महत्वाचं आहे, या भौतिकाच्या पलीकडे जायचंय, आध्यात्मिकतेकडे जायचंय, आत्म्याकडे जायचंय. कारण आपलं स्वरूप ते आत्मा आहोत आपण, आणि आपण या भौतिक जगात अडकून पडलेलो आहोत, पंचमहाभूतामध्ये अडकलेले आहोत, या देहामध्ये अडकलेले आहोत. हे लक्षात घेतलं पाहिजे. पुढची साईड माताजी. जेव्हा मनुष्याचा रजोगुणामध्ये, म्हणजे रजोगुणी असताना जेव्हा मृत्यू होईल, कारण इच्छा पूर्ण झालेल्या नाहीयेत, सगळं कमवलंय जगामध्ये, सगळं आहे, घरदार सगळं आहे, पण समाधान नाहीये. आणि मग अशा इच्छा संपलेल्या नाहीयेत, आणि तेव्हा जर मृत्यू झाला तर इच्छा उरल्या आहेत, वासना उरलेल्या आहेत, मग पुन्हा यावं लागेल त्या इच्छांसाठी या पृथ्वी तलावर. आणि बघा, जेव्हा एखादी व्यक्ती, आता इथे चित्रामध्ये दाखवलेलं आहे की एखादी, आता ही जी मॉडेल आहे ती आता कपड्याशिवाय राहायची, आता जर तिची इच्छा असेल, म्हणजे तिची आता तिचं कामच ते आहे, मग पुढचा जन्म मग असाच वृक्षाचा प्राप्त होतो. किंवा एखाद्याला जर खूप मांसाहार, अनियंत्रित मांसाहार एखादी व्यक्ती करायची असेल, मग मनुष्य देहामध्ये तर सोय नाहीयेत, किंवा त्याच्यामध्ये खायला वनस्पती आहेत, इतरही गोष्टी आहेत. मग असं असताना फक्त अनियंत्रित मांसाहार करायचा आहे तर मनुष्य देहाची काय गरज आहे. मग भगवंत म्हणतात तथास्तु, तुम्हाला हे खूप आवडतंय ना, मग चला आता पुढचा जन्म तुम्ही सिंहाचा घ्या, वाघाचा घ्या, तिथे सुळ्या आहेत, दिवसभर तुम्ही मांसाहारच करत राहा, तुम्हाला जे आवडतं ना तुम्ही भरपूर करा. एखादं डुक्कर आहे आता समजा, ते आता त्याला चिखलात लोळायला आवडतंय, त्याला घाणेरड्या गोष्टी खायला आवडतंय, मग त्या अशा आत्म्याला मनुष्य देहाची काय गरज आहे. मग तुला ही आवड आहे ना, आता तुम्ही बघा आजकाल डेलिकसी म्हणून चीज वगैरे आहे ना, त्यात अळ्या असलेलं चीज खाल्लं जातं मिटक्या मारत, की जितकं जास्त सडलेलं चीज तेवढी ती उत्तम डेलिकसी, तेवढं ते खूप महाग, अशी आजची परिस्थिती आहे. मग जर एखाद्या व्यक्ती अशा तमोगुणीला जर असं आवडत असेल, मग त्यासाठी मनुष्य देहाची काय गरज आहे. पण डुकरालाही त्या गोष्टी आवडतायत ना, मग तो देह जर तुम्ही घेतला तर तुम्हाला अधिक आनंद मिळेल, तुम्ही अधिक आनंद घेऊ शकाल त्या देहामध्ये, कारण ते घाणीतच राहतंय, ते तिथे त्याला तसल्याच गोष्टी आवडतायत. मग अशा वेळी म्हणून पशुयोनीमध्ये अशा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा पशुयोनीमध्ये जन्म घ्यावा लागतो. आता एखादी व्यक्तीला खूप झोपायला आवडतंय, अरे उत्तम आहे ना, तुला झोपायला आवडतंय तर चांगली गोष्ट आहे, पण त्यासाठी मनुष्य देहाची गरज नाहीये. मग अस्वल जे आहे ते असं बरेच दिवस ते झोपलेलं असतं, मग तुला याच्यात आनंद आहे ना, मग तो आनंद भरपूर घे. मग देव म्हणतो तथास्तु, तुला जे पाहिजे ना ते तुला मिळव. मग पुढच्या जन्मी असा देह मिळतो की त्यात झोपूनच राहतोय, अरे वा, आनंदच आनंद, वा वा, छान छान छान. म्हणजे बघा, म्हणून पशुयोनी अशा वेळी म्हणून असं
जे पाहिजे ते मुबलकपणात मिळावं. मग आपण विचार केला पाहिजे की आपल्याला काय पाहिजे. पुढची स्लाइड. म्हणून जेव्हा अधोगती होते, खालच्या योनीमध्ये जन्म मिळतो. आता सत्वगुणात काम जे केलं जातं म्हणजे फक्त आपल्याला काही वेळा ते असंच असतं ना, करता करता शेवटी आपल्याला असं वाटायला लागतं की मी कोणतरी मोठा आहे. मी अहंकार हळूहळू वाढायला लागतो. कारण ते भगवंतांचा संबंध नाही, त्यांचं ज्ञान नाहीये. नुसती चांगली कर्म आहे. नुसत्या चांगल्या कर्मांना काय करायचंय? आणि म्हणून सत्वगुणात केलेलं काम आहे. रजोगुणात बघा बिल्डिंगीच्या बिल्डिंगी बांधल्या गेल्यात आणि तमोगुणात केलेलं कार्य चुकणारच आहे, कारण ज्ञानच नाहीये. तो जिना बघा कसा बांधलाय. आता इथून माणूस जाणार कसा, कुठून शिरणार आतमध्ये, एवढं सुद्धा माहिती नाहीये. म्हणून हे तमोगुणात केलेलं चुकीचं कार्य आहे. या जिन्याचा काही फायदा आहे का? म्हणून तो पण कसा करायचा याच्यासाठी पण ज्ञान असणं आवश्यक आहे. कर्मणस्तु कृतस्याहु सात्विकम निर्मलम फलम रजसस्तु फलम दुःखम अज्ञानम तमसः फलम. हे पुण्यकर्माचं फळ शुद्ध असतं, चांगलं असतं, ते सत्वगुणी असतं, पण तेही आपल्याला मुक्त करू शकत नाही. आणि रजोगुणामध्ये केलेल्याचं कर्म दुःख आहे, असमाधी पण असमाधानी पण आहे, समाधान नाहीये. सगळं आहे पण मनामध्ये संतुष्टी नाहीये. सगळं कमवलंय असा रजोगुण. आणि तमोगुण म्हणजे मूर्खपणा. आणि अशा वेळी अज्ञान आणि दुःखच दुःख. आता पशु योनीमध्ये जायची वेळ आली तर काय अवस्था होईल. पुढची स्लाइड मध्ये. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होतं, रजोगुणापासून लोभ उत्पन्न होतो आणि तमोगुणामुळे प्रमाद म्हणजे चुका, मोह आणि अज्ञान उत्पन्न होतं, अंधकार उत्पन्न होतो. पुढची स्लाइड. सत्वगुण चांगलाच आहे, पण केवळ त्याच्यात राहून शुद्ध सत्व अवस्था प्राप्त केली पाहिजे. सत्वगुणी मनुष्य क्रमाने आता चांगलं चांगलं करायला लागलं की ऊर्ध्वगती प्राप्त होणार. म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहोत एक मोठीच्या मोठी शिडी आहे. असे अनेक जीवात्मे त्या शिडीच्या वेगवेगळ्या पायरीवर आहेत. आपल्या वरती पण भरपूर लोक आहेत ज्यांनी आत्मसाक्षात्कार केलाय, आत्मदर्शन केलंय, जे ज्ञानी आहेत, ते वरच्या 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 पायरीवर उभे आहेत. आणि आपल्या खालच्या पायरीवर पण अनेक जीवात्मे आहेत. आणि आपण जिथे आहोत, आपण जेव्हा जन्म घेतला मृत्यूवेळी आपण वरच्या शिड्या चढत गेल्या पाहिजे. चांगल्या अवस्थेमध्ये मृत्यू झाला पाहिजे. असं नाही की खाली घसरत गेलो आणि खालच्या 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 अवस्थेला त्या शिड्यांच्या खालच्या पायरीवर जाऊन पडलो. तर असं होऊन काय फायदा आहे. मग हा देह मिळाल्याचा फायदा काय आहे, तर त्याचं आपण जर सोनं केलं नाही तर. आणि म्हणून ऊर्ध्व गती मिळाली तरी पुरेशी आहे, म्हणजे वरची पायरी चढली पाहिजे. आणि उच्चतर लोकांमध्ये ठीक आहे ते एक वेळ तुम्हाला जर मुक्ती नाही तर ठीक आहे, निदान कमीत कमी ऊर्ध्व गती तरी प्राप्त होऊ द्या. आता रजोगुणी मनुष्य त्याच्या इतक्या इच्छा आहेत, त्याची संपतच नाहीये इच्छा, कितीही कमवलं तरी. मग ते कमवण्यासाठी पुन्हा या भौतिक जगात येऊनच ते कमवावं लागेल. गाड्या, घर, दागिने, कपडे, लत्ते, अनेक ऐशो आरामाच्या गोष्टी. आणि मग अशा वेळी ते पृथ्वी लोकातच राहतात, परत परत येतात जन्म घेऊन, तरी इच्छा संपत नाही. आणि जे तमोगुणामध्ये ते वाईटच कर्म करतात, सतत झोपलेले आहेत. मग त्यांना अस्वलाचा किंवा वाघ सिंहांचा, वृक्षाचा, पशु पक्ष्यांचा असा जन्म प्राप्त होतो. किंवा त्यांचं नरक लोकांमध्ये अधःपतन होतं, वाईट कर्म केली जातात ना. पण ज्ञान नाहीये म्हटल्यावर ती चुकीच्याच गोष्टी होतात. आणि जर चुकीच्या गोष्टी केल्या तर त्याची फळं भोगावीच लागणार आहेत. मग अशा वेळी पतन होणं चांगलं आहे की ऊर्ध्व गती प्राप्त होणं चांगलं आहे, हा विचार केला पाहिजे. हे गुण बघा कसं आपली वाईट गती करायला, वेगवेगळे देह धारण करायला भाग पाडतात. आणि हे ज्ञान झालं की आपण सावध होतो, लगेच सावध होतो. पुढची स्लाइड. तर हे बघा या ब्रह्मांडात आपण राहतोय, अंड आहे बघा, ब्रह्मांड म्हणतात ना ते हे आहे. आणि तेही काळं आहे, बघितलं तर रंग त्याचा. आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल तर याच्यात हे लोक आहेत बघा, आता ते छोटे आहेत एकदम. तर बरोबर मधोमध आपण आहोत. आपल्या खाली सप्त पाताल आहेत आणि आपल्यावरती हे वरचे लोक आहेत. भूलोक आपण जिथे राहतोय त्याच्यामध्ये भुवर लोक येतो, अंतरिक्ष, मग स्वर्ग लोक येतो, मग महलोक येतो. इथे सगळे दक्ष प्रजापती नंतर जे सप्तर्षी ते राहतात, हे वरचे वरचे सिद्ध पुरुष. पण तरी हा भौतिक जगाचाच भाग आहे. हे संपूर्ण 14 लोक, खालचे सप्त पाताल आणि वरचे 7 लोक, हे म्हणजे टोटल एकूण 14 लोक हे या ब्रह्मांडामध्ये आहेत. आणि हे गर्भोदकशाही विष्णू बघा इथे पहुडलेले आहेत. हे दुर्गा धाम म्हटले याला, एक शिवलोक आहे इकडे. तर आपण ज्या लोकांमध्ये ज्यांची उपासना करतो आपण त्यांची प्राप्ती करून घेतो, त्यांच्या लोकांमध्ये राहायला लागतो. पुढची स्लाइड माताजी. जेव्हा मनुष्य आता एवढं सगळं कळल्यावर योग्य रीतीने पाहणं होणारच आहे ना, की या सर्व कर्मांचा हे गुणांमुळे घडतंय. तुम्ही कुठलीही गोष्ट घेतली, अगदी धन घ्या,
तुम्ही तप घ्या, तुम्ही शक्ती घ्या, आहार घ्या, विहार घ्या, प्रत्येक गोष्ट सात्विक, राजसिक, तामसिक आहे आपल्या आयुष्यातली. मग जेव्हा कळतं की ही प्रकृतीच्या गुणांमुळे काम होतंय, प्रकृतीच्या गुणांच्या पगड्यामुळे आपण करतोय. जर तुम्ही रजोगुणी आहार घेतला तर मग काय होईल? रजोगुण वाढेल. मग रजोगुण वाढल्याने आपल्याला रजोगुणाचे जे दुष्परिणाम आहेत ते भोगावे लागतील. सात्विक आहार घेतला तर आपली सात्विक वृत्ती तयार होईल. आपण जे काही घेतो आपल्यामध्ये तसे आपण बनतो. मग अशा वेळी त्यांच्यामुळे आपण कर्म करतोय. मग आपण कुठल्या गुणाच्या अधिपत्याखाली राहायला पाहिजे? तर सत्वगुण. पण शेवटी त्याच्याही पलीकडे जावं लागेल. या सर्व गुणांच्या पलीकडे असणाऱ्या परमपुरुष त्याच्या पलीकडे आहेत. त्या गुणांनी बांधले जात नाही जसे आपण बांधले जातो. तो माझ्या आध्यात्मिक स्वभावाला प्राप्त होतो. त्याला कळतं की या गुणांच्या पलीकडे जाणं महत्वाचं आहे. आत्म्यापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. कारण ते आपलं स्वरूप आहे. आपण आत्मा आहोत, आपण देह नाही आहोत. मग त्यात अडकून फायदा काय आहे देहामध्ये? जर आपण देह नाहीच आहोत, मग आपण कोण आहोत? तर आपण आत्मा आहोत. पण जितकं आपण त्या आत्म्याशी संबंधित गोष्टी प्राप्त करून घेऊ, आध्यात्मिक जगत प्राप्त करून घेऊ, कारण ते खरं घर आहे आपलं, ते खरं स्थान आहे आपलं, आणि तिथेच जायला पाहिजे, तेच प्राप्त करून घ्यायला पाहिजे. पुढची स्लाइड माताजी. जेव्हा देहधारी जीव देह धारण केलेला, म्हणजे जे देह धारण केलेले जीवात्मे आपल्या आजूबाजूला आहेत, भौतिक शरीराशी संबंधित त्रिगुण, हे त्रिगुण कशाच्या संबंधित आहे? त्या भौतिक शरीराशी. त्याच्या पलीकडे जायला जो शिकतो, जो समर्थ होतो. आता कसा समर्थ होणार? तर भगवंतांच्या शक्तीमुळे, अंतरंग शक्तीमुळे. जेव्हा आपण भगवद्गीता वाचतो त्यांची शक्ती व्हायला लागते आपल्याकडे, ती शक्ती आपल्याला मिळायला लागते. जेव्हा त्यांची शक्ती मिळायला लागते तेव्हा आपण सामर्थ्यवान बनतो, शक्तिशाली बनतो, आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. आणि मग या सगळ्यांच्या पलीकडे जायचं सामर्थ्य प्राप्त होतं. अन्यथा आपण सामान्यपणे जाऊ शकणारच नाही, या त्रिगुणांना ओलांडू शकणारच नाही, या बेड्या तोडूच शकणार नाही. हे साखळदंड तोडायची आपली हिंमत नाहीये, आपली शक्ती नाहीये, जोपर्यंत भगवंतांची शक्ती काम करत नाही. आणि ती जेव्हा शक्ती प्राप्त होते तेव्हा जन्माच्या या सगळ्या ह्याच्या गर्भाशयात राहण्यातून, मृत्यूच्या भीतीतून, प्रत्येक क्षणी भीती आहे. कधी मृत्यू येईल, मृत्यूचा आपण विचार करायला पण घाबरतो. म्हातारपण, कोणाला पाहिजे म्हातारपण? आणि वेगवेगळे आजार. आजार आला तर काय, आपण प्रत्येकाला माहितीये की जेव्हा आजार होतो अख्खं कुटुंब आजारी पडतं. मग अशा वेळी या दुःख, ही सगळी दुःख आहेत, या पीडा आहेत, हे क्लेश आहेत, तर ह्या मुक्त होणं आवश्यक आहे या दुःखातून. मग याच जीवनामध्ये हाच देह असताना अमृताचा उपभोग घेऊ शकतो. आपल्या आतमध्ये राहून, आत्म्यात राहून, आत्म्याचा आनंद प्राप्त करून, भक्तीचा रस टाकून आपण हे सगळं प्राप्त करून घेऊ शकतो. पुढची, या दुःखातून मुक्त होऊ शकतो. पुढची स्लाइड. अर्जुनाने विचारले, हे प्रभो, मग अशा जो व्यक्ती आहे त्याला ओळखायचं कसं? त्याचं आचरण कसं असतं जो गुणांच्या पलीकडे गेलाय? आणि तो कसा काय जातो या गुणांच्या पलीकडे? पुढची स्लाइड माताजी. मग भगवंतांनी सांगितलं, जो प्रकाश, आसक्ती आणि मोह. आता हे शब्द बघा, प्रकाश म्हणजे सत्वगुण आहे, आसक्ती आपल्याला अडकवून टाकणारा रजोगुण, आणि मोह म्हणजे तमोगुण आहे. म्हणजे इथे शब्द आहेत सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. हे असताना ते असणारच आहेत. जोपर्यंत आपण या भौतिक प्रकृतीत राहतो आहोत तोपर्यंत हे गुण तिकडे असणारच आहेत. पण ह्यांची उपस्थिती असताना सुद्धा ते आले काय आणि गेले काय? त्यांचा द्वेषही करत नाही किंवा ते नाहीसे झाले तर त्यांची आकांक्षाही करत नाही. जो यांच्या प्रभावामध्ये अविचलित निश्चल राहतो. आपल्याला समजतं, आपण स्वतःच विचार करायला लागतो, अरे मी असं का वागतोय? म्हणजे याचा अर्थ मी जेव्हा एवढी धाडपड करायला लागलोय किंवा मनामध्ये राग येतो, याचा अर्थ मी काहीतरी रजोगुणाच्या प्रभावाखाली आलोय. आळस आला तेव्हा लगेच लक्षात येतं की अरे, आता मी तमोगुणाच्या प्रभावाखाली आहे. मग आपण एखादी वेळ आपण भरपूर जेव्हा असं काही जेवण जेवतो, पंचपक्वान्नाचं जेवण जेवल्यावरती झोप येते लगेच. आपल्या सगळ्यांचा अनुभव की जेवल्यानंतर लगेच झोप येते. मग काय येते झोप? तमोगुणी आपण तो जड आहार घेतो आणि तो घेतल्यामुळे मग त्या तमोगुणाचा पगडा आपल्यावरती येतो आणि मग आपल्याला झोप यायला लागते, आळस यायला लागतो. तर असंच आहे, हे रोजच्या जीवनातल्या गोष्टी आहेत आपल्या. आणि हे जेव्हा समजतं तेव्हा आपण अविचलित राहायला लागतो. आपल्याला कळतं की हे रजोगुण काम करतोय, इथे तमोगुण काम करतोय, इथे सत्वगुण काम करतोय, आणि मग आपण उदासीन राहायला लागतोय. का घडते समजायला लागतं, त्याची उत्तरं मिळायला लागतात. आणि जो आत्म्यात राहतो, ज्याला माहितीये मी आत्मा आहे, आणि जो सुख दुःख समान का येतात माहितीये मला, सुख का आलंय तेही माहितीये, दुःख का आलं माझंच कर्म आहे,
त्याचाच परिणाम आहे, त्याचाच मला हे बक्षीस किंवा दंड मला भोगावा लागतोय. मी कधीतरी मागच्या जन्मात केलेली ही माझी कर्म आहे. मग ती आली गेली, पावसाळ्या हिवाळ्या उन्हाळ्यासारखी आहेत, येणार आहेत जाणार आहेत, माहिती झालंय. मग त्याच्यामुळे तो अशा वेळी सगळ्यांना सारखंच मानतो. माती दगड आणि सोन्याकडे समज. बघा विचार करा, मातीतल्या कणातही परमात्मा आहे, दगडातही जो परमात्मा दिसतोय आणि सोन्यातही तो परमात्मा दिसतोय. मग ज्याला परमात्मा दिसतोय त्याला दगड काय, सोनं काय, माती काय, सगळ्यामध्ये तो परमात्माच परमात्मा आहे. सगळीकडे समान परमात्म्याला पाहतोय. समदृष्टी आपोआपच आली आहे, मुद्दामून नाही काही केलंय. त्याला तो दिसतोय, तिथे परमात्मा दिसतोय, आत्मा दिसतोय. जर आत्मा दिसतोय, परमात्मा दिसतोय, तर त्याच्या भेदभाव येणार कुठून आहे? जर सर्वत्र तोच आहे तर भेदभाव कधी येईल? जेव्हा बाहेरची आवरणं बघू तेव्हा हा अमुक आहे, तो तमुक आहे, हे दगड आहे, हे झाड आहे, हा पशु आहे, हा पक्षी आहे, माणूस आहे, हे निर्जीव फर्निचर आहे, असं आपल्याला वाटत असतं. पण जेव्हा ज्ञान होतं, जेव्हा आत्म्याचं दर्शन होतं, तेव्हा आहेच कुठे, कुठे दगड राहिला, कुठे पशु आहे, कुठे पक्षी आहे, कुठे कोण आहे? सर्वत्र तो परमात्माच भरून राहिलेला, तो दिसायला लागलेला आहे आता. मग समदृष्टी आपोआपच आली ज्ञान झाल्यामुळे. मग प्रिय काय आणि अप्रिय काय, इथे कुठे काय इथे भेदभाव राहिला? जो धीर आहे कशानेच अविचलित होत नाही, तो स्तुती निंदा, अरे देहाची स्तुती आहे. आता एखादी गोष्ट म्हटलं तर मला अमुक अमुक अरे ही व्यक्ती चांगली आहे, तर ती देहाची स्तुती आहे. आत्म्याचा काय संबंध आहे? आत्मा आतमध्ये राहतोय ना. मग देहाला जर वाईट म्हटलं तर काय फरक पडतोय? आतमध्ये काय भोकं पडणार आहे? आतमध्ये काय बिघडणार आहे आपलं? देहाचं काही झालं तर त्याचा आत्मा, आपण तर आत्मा आहोत, आपण देह नाही आहोत. आणि मग अशा वेळी तो समभावाने पाहतो, मित्रही नाही आणि शत्रूही नाही. मग अशी जी व्यक्ती असते ती या गुणांच्या पलीकडे गेलेली व्यक्ती आहे. कारण त्याने भगवंतांना जाणलंय, भगवद्गीतेचा अभ्यास केलाय, भागवत महापुराण वाचलेलं आहे. पुढची स्लाइड. म्हणून असा जो मनुष्य आहे तो कुठलीही परिस्थिती येईल ना का, काही येऊ दे ना, एकनिष्ठ, एकावर निष्ठा, भगवंतांवर निष्ठा, त्यांच्या अस्तित्वावर असलेला विश्वास, भगवद्गीतेवर असलेली श्रद्धा, त्यामुळे पूर्णपणे भक्तीमध्ये संलग्न होतो. त्यात रमून जातो, ऐकायला आवडायला लागलंय, जे काही चाललंय माझं भक्तीच आहे सर्व. इतकी आवड निर्माण होते. जसं सिरियल बघताना आपण जसे रमून जातो, रोज आपल्याला वाट बघतो आपण की उद्या सिरियल कधी चालू होणार, घड्याकडे बघत राहतो. का होतं? कारण आपल्याला त्याच्यात आवड निर्माण होते. पण जेव्हा भक्तीमध्ये आवड निर्माण होते, भक्ती रसाची चव चाखतो. जसं पंचपक्वान्नाची चव चाखल्यावरती जेव्हा आपल्याला एकदा पंचपक्वान्नाची चव चाखली की मग भाकर तुकड्यामध्ये मग ते सगळे तुच्छ आनंद येतो. म्हणजे हा उत्तम रस आहे भक्तीचा रस. आणि मग अशावेळी त्रिगुणांच्या पलीकडे आपोआप जातो आणि ब्रह्मस्तरावर किंवा आत्मस्तरावर तो उन्नत होतो. कारण देहभावना राहतच नाही ना, कारण मी देह नाहीच आहे. त्या गोष्टी काही परिणामच करत नाही आपल्यावरती. दुःख कसलं वाटतच नाही. सगळ्यांच्या पलीकडची अवस्था प्राप्त होते. पुढची स्लाइड माताजी. आणि अशी परमसुखाची स्वाभाविक स्थिती असणाऱ्या अमृत, अव्यय आणि शाश्वत निर्विशेष ब्रह्मज्योतीचा आधारही मी आहे. म्हणजे जिथे निर्विशेष, म्हणजे आता जिथे निराकार तत्व आहे, ब्रह्मज्योती, भगवंतांचा प्रकाश आहे तो. त्या प्रकाश म्हणजे त्यांचं तेज आहे. तर त्यांचा आधारही भगवान आहे. पुढची स्लाइड माताजी. आणि अशा रीतीने हा अध्याय संपलाय 3 गुणांचा. हा सगळ्यांचा बेस आहे. 3 गुण, एकदा गुण कळले की आपोआपच आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि आपोआपच आपण त्यांच्या पलीकडे जातो. मग आपल्याला लक्षात येतं, आपण प्रत्येक गोष्ट घडली की आपण विचार करतो, अरे का घडले, कळतलं मला आता, आता या गुणाचा पगडा आहे, आता या गुणाचा पगडा आहे, आता या, मग आपोआपच आपण त्याच्यापासून वेगळं व्हायला लागतो, संसारापासून वेगळं व्हायला लागतो आपोआप. कारण आता ज्ञान झालंय ना, त्याच्यामुळे ते घडतं. म्हणून हे ज्ञान होणं खूप महत्वाचं आहे. ज्ञानाचे चक्षु मिळणं महत्वाचं आहे. दिव्य दृष्टी प्राप्त होणं महत्वाचं आहे. आपोआपच जगत बदलून जातं आपल्या आजूबाजूचं. आपण तेच आहोत, जगत तेच आहे, सगळा तोच कारभार चाललेला आहे. पण पाहण्याची नजर बदलली आहे, जाणीव बदलली, आपली जाणीव उच्च झाली आहे. आणि आपोआपच, आणि ते घडतंय, आपोआप घडतंय, सोपेपणाने घडतंय. असं म्हणजे काही याच्यामध्ये त्रास नाहीये, कटकट नाहीये किंवा काही जबरदस्ती नाहीये, मारून मुटकून केलेलं काही नाहीये. कारण मारून मुटकून जबरदस्तीने केलेल्या गोष्टी 1 दिवस होतील, 2 दिवस होतील, 3 दिवस होतील. पण हे जे ज्ञान आहे ते वाढत जाणारं, आनंद वाढत जाणारा, रस वाढत जाणारा, असं हे पूर्ण आध्यात्मिक जगत आहे. आध्यात्मिक मार्ग आहे ज्याच्यावर आपण चालतोय. आणि ज्ञानाचे कण हे आनंद देणारे आहेत, आवड निर्माण करणारे आहेत, आपल्याला रमवून टाकणारे आहेत, वेळेचं भान नाहीसं करून टाकतात. अशी ही परिस्थिती आहे. त्यामुळे आपण कधी त्याच्यात अडकून जातो आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि हा काळ वाढत जातो हळूहळू. आणि प्रति क्षणी हा आनंद राहतो आपल्यामध्ये. हरे कृष्ण. तर आपण हा अध्याय आज पाहिलेला आहे. कोणाला प्रश्न आहेत का? हरे कृष्ण.
माताजी अनम्यूट करा.